Fine. In the last lecture, we have discussed what are the steps for solving the problems in circular motion. Circular motion मधले problem solve करायचे steps आपण discuss केलेले आहेत. Okay. What is the first step? The first step is to identify the plane of the circular motion. Circular motion चा plane identify करा. Second is locate the center and calculate the radius. Circle चा center कुठे आहे बघा, circle ची radius काय बघा. In most of the cases, the radius will be given to you. In most of the cases, the radius will be already given to you. Then draw the free body diagram. Draw the all forces acting on the body. Okay. Then resolve the forces which are only and always along these three directions म्हटलेलं आहे. कुठल्या तीन डायरेक्शन्स मध्ये फोर्सेस रिझॉल्व करायचे? Along the radius, along the tangent, and perpendicular to plane of circular motion. Along the radius, along the tangent आणि perpendicular to plane of circle. या डायरेक्शन मध्येच फोर्सेस रिझॉल्व करायचे. मग एखादा फोर्स जर ऑलरेडी या तीन पैकी कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल तर रिझॉल्व करायचा नाही. जे फोर्सेस ऑलरेडी अलॉंग द रेडियस आहेत ते रिझॉल्व करायचे नाहीत. जे फोर्सेस ऑलरेडी अलॉंग दी टँजंट आहेत ते पण रिझॉल्व करायचे नाहीत. जे फोर्सेस ऑलरेडी परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन आहेत ते पण रिझॉल्व करायचे नाहीत. बरोबर. कुठले फोर्सेस रिझॉल्व करायचे नाहीत कळालं. हा, जे फोर्सेस या तीन डायरेक्शन मध्ये नाहीये ते मात्र रिझॉल्व करावे लागतील. ते मात्र तुम्हाला रिझॉल्व करावे लागतील. बर, मग आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. ओके. चला हेडिंग द्या, ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. हेडिंग द्या, ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. हेडिंग द्या, ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. पहिले ऍप्लिकेशन, व्हेइकल अलॉंग दी हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेइकल अलॉंग दी हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे आणि त्या व्हेइकलला टर्न घ्यायचा आहे. डायग्राम ड्रॉ करा. एक सर्क्युलर ट्रॅक दाखवा. ड्रॉ द सर्क्युलर ट्रॅक. Draw the circular track. Identify the plane of circular motion. Horizontal plane आहे बाळांनो. हे जे प्लेन आहे ना हे हॉरिझॉन्टल प्लेन आहे. लाईक दिस हॉरिझॉन्टल प्लेन आहे. हे सेंटर आहे. ही सर्कलची रेडियस आहे स्मॉल आर. ही सर्कलची रेडियस आहे आपल्या स्मॉल आर. हा आपला ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टची एफबीडी करताना त्याला पॉइंट ऑब्जेक्ट दाखवलं तरी चालतं. हा, इन रियालिटी ते व्हेइकल मोठा ऑब्जेक्ट आहे, पॉइंट ऑब्जेक्ट नाही आहे, पण इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ पॉइंट ऑब्जेक्ट. व्हेइकल दाखवा. ही डायग्राम तुम्ही काढायची, ही नंतर काढू आपण. त्यानंतर या पार्टिकल वरती व्हेइकल वरती ऍक्ट होणारे फोर्सेस दाखवा. एमजी जो आहे तो सेंटर ऑफ मास मधून व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होईल किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणूया, दॅट विल बी मोर ऍक्युरेट. mg acting vertically downward दाखवा. नॉर्मल रिएक्शन बाय द सरफेस वर्टिकली अपवर्ड दाखवा. एफबीडी काढायला लागलो. प्लेन ऑफ सर्कल आयडेंटिफाय केलं, रेडियसला आर लिहिलं, एफबीडी काढायला सुरुवात केली. mg acting वर्टिकली डाऊनवर्ड आहे, नॉर्मल रिएक्शन वर्टिकली अपवर्ड आहे. फ्रिक्शन जे असेल ते नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करेल. विदाउट सेंट्रीपेटल फोर्स सर्क्युलर मोशन इम्पॉसिबल आहे, माहित आहे ना. विदाउट सेंट्रीपेटल फोर्स सर्क्युलर मोशन इज इम्पॉसिबल. का बरं असं का म्हणतात? कोण सांगेल? वाय विदाउट सेंट्रीपेटल फोर्स सर्क्युलर मोशन इज इम्पॉसिबल? Centripetal force provides centripetal acceleration. Why without centripetal force circular motion is impossible? Centripetal force नसेल तर centripetal acceleration मिळणार नाही. Centripetal acceleration चं काम काय आहे? What is the task of centripetal acceleration? What is the task of centripetal acceleration? To provide
टू प्रोव्हाइड एक्सेलरेशन टुवर्ड सेंटर. बरं, पण काय काम काय त्याचं? टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. सर्क्युलर मोशन करायची आहे ना, मग डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे की नाही? डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी तर चेंज व्हायलाच पाहिजे. इफ यू वॉन्ट टू चेंज द direction of if you want to perform the circular motion, then you have to change the direction of velocity, and to change the direction of velocity you need the centripetal acceleration. For the centripetal acceleration there should be some centripetal force, रिअल फोर्स आहे तो. बरं, आपली जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, आपला जो काय पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन करायला लागलाय, म्हणजे त्याची वेलॉसिटी डायरेक्शन मध्ये चेंज व्हायला लागली, म्हणजे त्याची जी काय मोशन आहे ती ऍक्सलरेटेड मोशन आहे, कारण त्याची वेलॉसिटी चेंज होते. बरं, आपण जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच करणार आहोत ती या पार्टिकलला अटॅच करणार आहोत. मग आपली जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती सुद्धा या पार्टिकल बरोबर सर्क्युलर मोशन करणार आहे. मग आपण ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहोत ती फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. मग ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये एक एक्स्ट्रा फोर्स पण घ्यावा लागतो, स्युडो फोर्स घ्यावा लागतो. तो कसा असेल? अवे फ्रॉम द सेंटर असेल. तो सेंटर पासून कसा असेल? अवे असेल. mv² अपॉन r. mg असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिएक्शन असेल व्हर्टिकली अपवर्ड. फ्रिक्शन तुम्हाला मदत करायला लागलंय, फ्रिक्शन तुम्हाला मदत करायला लागलंय इन द सेन्स सर्क्युलर मोशनला मदत करायला, आणि सर्क्युलर मोशनला मदत करतोय म्हणजे नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करायला लागले, किंवा सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करायला, काही म्हणा. सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करायला लागले म्हणा फ्रिक्शन, किंवा सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करायला लागले, काही म्हणा. बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं? बरोबर. काय प्रूव्ह करायचं आहे आम्हाला? एकदा ऑब्झर्व करा, नंतर लिहायला तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो. काय म्हटले? प्रूव्ह दॅट मॅक्सिमम सेफ स्पीड ऑन द कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड Vmax इज इक्वल टू √μrg. या रोड वरती जर टर्न घ्यायचा असेल तर मॅक्सिमम किती स्पीडने टर्न घेऊ शकतो? √μrg. याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही असं ते म्हणतायत. असं का म्हणतायत जरा ऑब्झर्व करूया. मला सांगा, फ्रिक्शन ऑलरेडी अलॉंग द रेडियस आहे, mv² अपॉन r ऑलरेडी अलॉंग द रेडियस आहे, म्हणजे या लोकांना रिझॉल्व्ह करायची गरज नाही. नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्कल आहे, mg सुद्धा परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्कल आहे. प्लेन ऑफ सर्कल कसा आहे? हॉरिझॉन्टल. प्लेन ऑफ सर्कल कसा आहे? हॉरिझॉन्टल. ओके. mg कसा आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. नॉर्मल रिएक्शन कशी आहे? व्हर्टिकली अपवर्ड. त्यामुळं प्लेन ऑफ सर्कलला mg आणि नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर आहे, सो त्यांना पण रिझॉल्व्ह करायची गरज नाही. mv² अपॉन r हा कधीच रिझॉल्व्ह होत नाही. सेंट्रीपेटल किंवा सेंट्रीफ्युगल फोर्सेस कधीही रिझॉल्व्ह होणार नाहीत, कारण ते ऑलरेडी कसे आहेत? अलॉंग दी रेडियस आहेत. आता मला सांगा, पार्टिकल टुवर्ड सेंटर किंवा अवे फ्रॉम सेंटर जातोय का? काय ऍट अ कॉन्स्टंट डिस्टन्स थांबतोय तो r. ऍट अ कॉन्स्टंट डिस्टन्स r थांबतोय, म्हणजे पार्टिकलची मोशन टुवर्ड सेंटर पण नाहीये, अवे फ्रॉम सेंटर पण नाहीये. मग याचा अर्थ असा झाला की आम्ही जेव्हा याची फ्री बॉडी डायग्राम काढली तेव्हा सगळे फोर्सेस ऑलरेडी जसे आम्हाला हवे आहेत तसेच आहेत, यांना आपल्याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही. दुसरं म्हणजे अलॉंग दी रेडियस ऑलवेज रेडियल बॅलन्स लिहायचा. अलॉंग दी रेडियस फोर्सेस ऑलवेज कसे लिहायचे? बॅलन्स लिहायचे. आपण जी फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर करतोय ती ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, सो आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स घ्यावा लागेल. बरोबर का? म्हणजे हा सेंट्रीफ्युगल फोर्स आपल्याला दाखवावा लागेल. नॉर्मल रिएक्शन रिअल फोर्स आहे, mg पण रिअल फोर्स आहे, फ्रिक्शन पण रिअल फोर्स आहे, पण एक स्युडो फोर्स पण दाखवावा लागेल. का दाखवावा लागेल स्युडो फोर्स? कारण आपण जी फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर करतोय ती या पार्टिकलला अटॅच करणार आहोत, आणि हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करायला लागलाय, आणि सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. Circular motion is an accelerated motion. Why do we say circular motion is an accelerated motion? Because velocity changes in direction. Velocity ची डायरेक्शन तर चेंज व्हायलाच लागली. सो सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. तो त्याच्या सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनला करस्पॉन्डिंग एक स्युडो ऍक्सलरेशन आहे, सेंट्रीफ्युगल ऍक्सलरेशन. मग त्याला करस्पॉन्डिंग एक स्युडो फोर्स आहे, mv² अपॉन r, mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv ओमेगा. सेंट्रीफ्युगल फोर्सचा कुठलाही एक फॉर्म्युला वापरा. अलॉंग दी रेडियस ऑलवेज रेडियल बॅलन्स असला पाहिजे. अलॉंग दी रेडियस ऑलवेज काय असला पाहिजे? रेडियल बॅलन्स असला पाहिजे. ओके. कारण पार्टिकल टुवर्ड सेंटर पण जात नाहीये, पार्टिकल अवे फ्रॉम सेंटर पण जात नाहीये, ऍट अ कॉन्स्टंट डिस्टन्स असणार आहे तो कायम. म्हणजे ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर इज इक्वल टू ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर. मग ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर वाले पहिल्यांदा लिहितो, कारण मला एम वाल्या टर्म्स पहिल्यांदा लिहायचे. ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर
इज इक्वल टू ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर. इक्वेशन नंबर 1. ओके. बर, हे जे काही व्हेकल आहे हे असं वरती पण जात नाहीये, खाली पण जात नाहीये. इट इज नॉट मुव्हिंग अप, इट इज नॉट मुव्हिंग डाऊन. सो व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये पण काय असला पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे. सो mg मस्ट बी बॅलन्स्ड बाय नॉर्मल रिएक्शन. mg ला कोण बॅलन्स करत असणार आहे, नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करणार आहे. मला फॉर्म्युला फॉर द स्पीड ऑफ द व्हेकल टेकिंग द टर्न पाहिजे आहे. काय पाहिजे आहे मला, फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ द व्हेकल टेकिंग द टर्न. तो फॉर्म्युला मला पाहिजे आहे. मग मी काय करणार, इक्वेशन 1 अपॉन इक्वेशन 2 करणार आणि पहिल्यांदा मासला एलिमिनेट करणार. बघा, मला मासला एलिमिनेट करायचं होतं म्हणून मी एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर नाही लिहिलं. मी काय लिहिलं, mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एफ. इथं पण नॉर्मल रिएक्शन इक्वल टू mg असं नाही लिहिलं, mg इक्वल टू नॉर्मल रिएक्शन असं केलं. असं करायमागचं कारण एवढंच होतं की या दोघांना डिवाइड केलं की लेफ्ट हँड साइड मधला मास काय होईल, कॅन्सल होईल. एवढंच कारण होतं. सो इक्वेशन 1 अपॉन इक्वेशन 2 जर मी केलं तर मला mv स्क्वेअर अपॉन आर अपॉन mg, म्हणजे m ला m कॅन्सल. आन्सर काय येईल इथं, v स्क्वेअर अपॉन आर अपॉन g. बरोबर का, v स्क्वेअर अपॉन आर अपॉन g इज इक्वल टू फ्रिक्शनचा फोर्स अपॉन द नॉर्मल रिएक्शन. इम्प्लाइज दॅट v स्क्वेअर अपॉन आर अपॉन g म्हणजे काय आलं, v स्क्वेअर अपॉन आर जी. फ्रिक्शनचा फोर्स अपॉन नॉर्मल रिएक्शन. आर फिक्स व्हॅल्यू आहे, जी फिक्स व्हॅल्यू आहे. जर फ्रिक्शन मॅक्सिमम पॉसिबल झालं तर समजायचं की व्ही पण मॅक्सिमम पॉसिबल झालाय. आता अजून व्ही याच्यापेक्षा जास्त वाढवायचा नाही, कारण तसं जर केलं तर फ्रिक्शन काय सफिशियंट प्रोव्हाइड होणार नाही. फ्रिक्शन एका मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंतच प्रोव्हाइड होऊ शकतं, त्याच्या पुढे ते प्रोव्हाइड होऊ शकतं का, नाही. फ्रिक्शन जर प्रोव्हाइड नाही झालं तर काय होईल, सर नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड नाही होणार. नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड नाही झाला तर काय होईल, वेलॉसिटीची डायरेक्शन बदलू नाही शकणार आपण. वेलॉसिटीची डायरेक्शन नाही बदलली तर काय होईल, पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये निघून जाईल, अलॉंग द टँजंट निघून जाईल. बरोबर का, वेलॉसिटी डायरेक्शन बदलू शकणार नाही म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये निघून जाईल ना. सो सेंट्रीपेटल फोर्स जेव्हा जेव्हा प्रोव्हाइड होणार नाही तेव्हा तेव्हा सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन प्रोव्हाइड होणार नाही, तेव्हा तेव्हा पार्टिकल टँजंट टू द सर्कल निघून जाईल. अवे फ्रॉम सेंटर जाणार नाही, टुवर्ड सेंटर नाही जाणार. अवे फ्रॉम सेंटर पण जाणार नाही, टुवर्ड सेंटर पण जाणार नाही. तो कसा जाईल, टँजंट टू द सर्कल. बरोबर का. इमॅजिन करा एखादा स्टोन आहे, इमॅजिन अ स्टोन, एक स्टोन आहे आणि तो तुम्ही स्ट्रिंगला अटॅच केला आणि तुम्ही हाताने ती स्ट्रिंग फिरवताय कंटिन्युअसली. अचानकपणे स्ट्रिंग ब्रेक झाली. ओके, अचानकपणे समजा ही स्ट्रिंग ब्रेक झाली तर काय होतो, हा स्टोन अवे फ्रॉम सेंटर जातो, टुवर्ड सेंटर जातो की असा टँजेन्शियली निघून जातो, टँजेन्शियली निघून जातो. का बरं, बिकॉज नाउ देर इज नो वन टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. कोणीच नाहीये. आतापर्यंत होतं ना टेन्शन इन द स्ट्रिंग, अरे पण स्ट्रिंग तोडली की टेन्शन झिरो झालं, तर सेंट्रीपेटल फोर्स नाही मिळणार, ते गेलं टँजेन्शियली निघून. समजलं का. बरं, आता पुढे काय केलं बघा मी, जर फ्रिक्शन मॅक्सिमम झालं तर व्हेलॉसिटी पण मॅक्सिमम होईल. बरोबर, मग पुढे लिहिणार मी व्हेन, किंवा आपण नेक्स्ट पेज वरती जाऊयात, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी राईट साईडला पाठवूया. जरा ऑब्झर्व करा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इन द ब्रॅकेट किंवा आर जी इंटू एफ अपॉन एन असं झालंय ना. बरोबर, पुढे काय लिहिणार मी, व्हेन एफ इज इक्वल टू एफ मॅक्स, when f is equal to f max, जेव्हा फ्रिक्शन मॅक्सिमम झालं असेल, मॅक्सिमम फ्रिक्शन किती असेल, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन किंवा म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन कसंही म्हणा. देन वेलॉसिटी पण काय झाली आहे समजा, तुमची मॅक्सिमम झाली आहे समजा, ह्याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी होता कामा नये. द वेलॉसिटी शुड नॉट इन्क्रीज बियॉन्ड दिस, because if it increases beyond this then you will not be able to take a turn because necessary friction will not be provided. फ्रिक्शन ऑलरेडी मॅक्सिमम जेवढं येऊ शकत होतं तेवढं आलेलं आहे आता. ओके, व्ही ला काय लिहिणार मी, व्ही मॅक्स आर जी ऍज इट इज, फ्रिक्शन ला काय लिहिणार, म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन अपॉन एन ऍज इट इज, एन ला एन कॅन्सल. आन्सर काय आलं, म्यू एस इंटू आर जी किंवा आर जी इंटू म्यू एस, कसंही आर जी इंटू म्यू एस. लिहिताना जरा व्यवस्थित लिहूयात, म्यू एस इंटू आर जी. ही कशाची व्हॅल्यू आहे, व्ही मॅक्सच्या स्क्वेअरची. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स काय मिळेल आपल्याला, व्ही मॅक्स काय मिळेल, अंडर रूट म्यू आर जी.
म्हणताना अंडर रूट म्यू आर जी म्हणायचे, पण तो म्यू म्हणजेच म्यू एस आहे हे आम्हाला माहित आहे. दिस इज द मॅक्सिमम सेफ स्पीड विथ विच यू कॅन टेक अ टर्न ऑन द कर्ड हॉरिझॉन्टल रोड. आपल्या नेहमीच्या आजूबाजूचे जे रस्ते असतात, आपल्या आजूबाजूला जेवढे रस्ते आहेत ते सगळे जेव्हा जेव्हा टर्न येतात तेव्हा अशा टाईपचे असतात. मग टर्न घ्यायचा आहे आम्हाला एखाद्या लेवल रोडवरती. ओके, टर्न ऑन द लेवल रोड असंही म्हणतात. दिस इज ऑल्सो नोन ॲज टेकिंग अ टर्न ऑन द लेवल रोड. टेकिंग अ टर्न ऑन द लेवल रोड असंही म्हणतात त्याला. सो लेवल रोड वरती जर तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर मॅक्सिमम किती स्पीड चालेल? Vmax इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही, कमी चालेल, याच्यापेक्षा कमी स्पीड चालेल, नो प्रॉब्लेम. समजतंय? इथं एकटाच मदतीला येतोय फ्रिक्शन. सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करणं म्हणजे मदत करणं. सर्क्युलर मोशनला मदत करणं म्हणजे काय? सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करणं. कोण येते मदतीला? एकटा फ्रिक्शन येते, बाकी कुणी मदतीला येत नाही. सो फ्रिक्शन विल डिसाइड द मॅक्सिमम वेलॉसिटी विथ विच यू कॅन टेक अ टर्न. ओके, लिहून घ्या पटकन. लिहून झालं की सांगा, नेक्स्ट स्लाइडला जाऊ. झालं लिहून? लिहून झालं की सांगा, मग जाऊ आपण नेक्स्ट पेज. आयडेंटिफाय द प्लेन ऑफ द सर्कल, locate the center and calculate radius, draw the FBD and resolve the forces. आता काय फोर्सेस रिझॉल्व्ह करायची गरज पडलीच नाही. आर म्हणजे रेडियस, एम म्हणजे मास, व्ही म्हणजे स्पीड. डायग्राम तर ड्रॉ केलेलीच आहे. झालं का सगळ्यांची? झालं? जाऊ उडा. चलो नेक्स्ट लिहा. Vmax पर्यंत प्रूव्ह केलं आपण की मॅक्सिमम सेफ स्पीड विथ विच यू कॅन टेक अ टर्न ऑन द लेवल रोड. हॉरिझॉन्टल म्हणजेच लेवल रोड. Horizontal or level road. It is also known as level road. Maximum safe speed on the horizontal curved road or the level road under root mu rg. याच्यापेक्षा जास्त स्पीड चालत नाही. चालत गेला चालेल. स्लो स्पीड चालेल. याच्यापेक्षा जास्त स्पीडने जर टर्न घ्यायचा प्रयत्न केला, याची जी काय व्हॅल्यू येईल तर मात्र काय होणार? काय होणार? टँजेन्शियली चालतो मी निघून, म्हणजे शेजारच्या दुकानात झालं न विचारता ही गाडी घेऊन. बरोबर ना सर? तसं मी रोज करतो. तुलाच म्हणतो. तू लिहित होतास काय? बर लिह. झालं का? समजलं हे डेरिवेशन? लक्षात आलं? बर, आता हे जे काय डेरिवेशन आहे
हे आपल्याला बोर्डला विचारू शकतात, म्हणून तिथं ब्रॅकेटमध्ये असं डेरिव्हेशन लिहा. जे डेरिव्हेशन्स आम्हाला ते बोर्डला विचारू शकतात. कुठल्या बोर्डला? 11वीला बोर्ड नाही आपल्याला, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. बोर्ड आहे 12वीला. त्या 12वीच्या बोर्डाच्या एक्झामला आम्हाला जे डेरिव्हेशन्स विचारू शकतात त्या डेरिव्हेशन्सना स्टार करून असं ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेशन असं लिहायचं. सगळ्या डेफिनेशन्स तर आपण कव्हर करतोय. राहतोय प्रश्न डेरिव्हेशन्सचा. सगळे बोर्डचे डेरिव्हेशन सुद्धा आपण कव्हर करायचे, पण ते आत्तापासूनच कव्हर करायचे. जेव्हा बोर्डाची एक्झाम येईल, जसं तुम्ही 9th 10th मध्ये करायचा, बोर्डाची एक्झाम जवळ आली की सगळे डेरिव्हेशन्स परत करत बसायचा, तसं करत बसायचं नाही. आपण जरा वाईजली स्मार्टली काम करायचं. 2 कामं करताना किंवा एक काम करताना 2 कामं जर झाली तर बरं आहे. म्हणजे आपण शिकताना नीट लेवल पर्यंत शिकायचं. नीट लेवल पर्यंत करताना 30% सिलेबस आपला मॉड्यूल मधला जो आहे तो बोर्ड पेक्षा एक्सेस आहे. बोर्डचा जो काय ओव्हरऑल सिलेबस जर आपण चेक केला त्याच्या 30% मोर सिलेबस आपल्या मॉड्यूलमध्ये आहे. आपल्याला आपल्या मॉड्यूलचे सगळे पॉइंट्स कव्हर करावे लागतात, पण ते सगळे पॉइंट्स कव्हर होताना काही एक्स्ट्रा डेरिव्हेशन्स पण कव्हर होतात. ते एक्स्ट्रा डेरिव्हेशन काय ते बोर्डला विचारत नाही. बोर्डच्या 12th बुकमध्ये जे डेरिव्हेशन्स लिहिलेले आहेत तेवढेच एक्झामला विचारू ते शकतात. मग ते आम्हाला माहित असले पाहिजे. तुम्ही सुद्धा आपल्या नोटबुकमध्ये कुठलं डेरिव्हेशन आहे बघू शकता. नोटबुकमध्ये कुठलं डेरिव्हेशन आहे बघू शकता. टेक्स्टबुकमध्ये, बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये डेरिव्हेशनचं नाव बघायचं. आपल्या नोटबुकमध्ये कुठे बघायचं तिथं मार्क करून ठेवायचं. आलं का लक्षात? असं मी ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेशन असं लिहून ठेवतोय. ओके, म्हणजे मला कळतंय की माझ्या नोटबुकमध्ये बोर्डचे डेरिव्हेशन कुठं कुठं आहेत. आलं का लक्षात? म्हणजे काय होईल, जेव्हा तुम्ही बोर्डसाठी प्रिपेअर कराल तेव्हा तुम्हाला परत सगळे बोर्डचे डेरिव्हेशन सेपरेटली करत बसायची वेळ येणार नाही. समजतंय का? आपल्या ते नोटबुक मध्येच तुम्हाला सगळे बोर्डचे डेरिव्हेशन तुम्हाला आपल्या नीटच्या नोटबुक मध्येच, आपल्या नोटबुक नोट्स मध्येच सापडेल. ते तुम्हाला फक्त मार्क करून ठेवा आतापासूनच. ओके, मी तुम्हाला तिथे ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेशन असं दाखवेनच. तुम्ही पण लिहिलं असेल, हेडिंग देताना लिहिले ना ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेशन. याचा अर्थ समजून घ्यायचा की हे डेरिव्हेशन बोर्डला विचारू शकतात. ज्या डेरिव्हेशन्सना आपण असं काही लिहित नाही ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेशन, ते काय ते विचारत नाही, ते एक्स्ट्रा डेरिव्हेशन्स आहेत, ते समजून घ्या. ओके, म्हणजे बोर्डला तुम्हाला एक्स्ट्रा काय करावं लागणार नाही त्यावेळी. ओके, आणि आतापासूनच आपण बोर्डचे जे काही थेरॉटिकल आणि न्यूमेरिकल एक्सरसाइज असतात तेही तुम्हाला असाइन करत जाईल. 2 दिवस लागतात एका चॅप्टरचा बोर्डचा एक्सरसाइज करायला. किती दिवस लागतात? 2 दिवस लागतात. काय करायचं असते, धडा झाला की बोर्डच्या एक्सरसाइज मधला क्वेश्चन वाचायचा, त्याचं सोल्युशन कुठे बघायचं, मार्क करून ठेवायचं. दुसरा क्वेश्चन वाचायचा, त्याचं सोल्युशन, त्याची थेरी, त्याचा डेरिव्हेशन आणि त्याची डेफिनेशन कुठे बघायची, मार्क करायची. तिसरा क्वेश्चन बघायचा, चौथा क्वेश्चन बघायचा, असं सगळं मार्किंग करून घ्यायचं. लहानपणी करायचं ना 9th 10th मध्ये. क्वेश्चन बघायचा, आन्सर शोधायचात ना, आन्सर सगळे शोधून ठेवायचे. थेरीवाले सगळे आन्सर शोधून ठेवले बरोबर, शॉर्ट मध्ये ते आन्सर्स लिहून काढायचे शॉर्ट मध्ये किंवा मार्क करून ठेवायचे. आणि न्यूमरिकल्स जे आहेत ते मात्र बोर्ड मधलं थेरीमध्ये, बोर्डमध्ये पण थेरी आहे, बोर्डमध्ये न्यूमरिकल्स पण आहे. थेरीमध्ये बोर्डच्या डेरिव्हेशन्स आणि डेफिनेशन्स दोन्ही गोष्टी, क्वेश्चन बघायचं, आन्सर मार्क करून ठेवायचं बोर्डच्या बुकमध्ये. आणि शॉर्ट मध्ये नोटबुकमध्ये जेव्हा तुम्हाला टास्क असाइन करेल तेव्हा ते करून टाकायचं. 2 दिवस लागतील फार. ओके, म्हणजे काय होईल, तुमचं परत बोर्डची एक्झाम जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ते एक्सरसाइज करत बसणार आहात का? बोर्डची एक्सरसाइज तेव्हा करत बसणार आहात का? तर तेव्हा जर ते करत असाल तर मध्ये तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण आहे, मध्येच बोर्डची एक्झाम पण येते बरोबर. मग सगळं सोडून बोर्डच्या मागे लागावं लागतं, असलं काही करायचं नाही. आलं का लक्षात? आपण जी गोष्ट 2 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर आहे त्याचं प्लॅनिंग पण आत्तापासूनच केलं पाहिजे. तेव्हा प्रेशर आपल्याला फील होणार नाही एक्झामचं. आलं का लक्षात? 10th बोर्ड मध्ये तुम्ही काय करता, वर्षभर आम्हाला ऍज सच लॉजिकली आम्हाला माहित नसते की कुठली गोष्ट कुठे आहे, पण जेव्हा बोर्डची एक्झाम जवळ येते, सिलेबस कम्प्लीट होतो, बोर्डची एक्झाम जेव्हा जवळ येते तेव्हा आमच्या लक्षात येतं की अरे हे डेरिव्हेशन केलं पाहिजे, ते डेरिव्हेशन केलं पाहिजे. मग आम्ही तिथं लॉजिक लावत बसतो की हे एक्झामला येऊ शकतो, ते एक्झामला येऊ शकतो. मग भरपूर रिग्रस अभ्यास केल्यानंतर 1-2 महिने आम्ही, मग आम्हाला एक्झाम जवळ आल्यानंतर सगळा सिलेबस रिवाइज केल्यानंतर एक्झाम द्यायला आम्ही कॅपेबल होतो. असं होतंय ते बरोबर. 9th 10th मध्ये केलंय तुम्ही, तोपर्यंत सगळा सिलेबस
होईपर्यंत तुम्ही जागे नसताच, सगळा सिलेबस झाल्यानंतर मग ती प्रिपरेशन करायला चालू करता. तसं नाही करायचं. स्मार्टली काम करावं लागतं. स्मार्टली काम करताना आपण काय करायचं, आपण नीटचं किंवा जेडब्ल्यूच्या लेवल पर्यंत सगळं करायचं. नीट लेवल, जेडब्ल्यू लेवल पर्यंत म्हणजे आपलं जेवढं मॉड्यूल आहे ते सगळं कम्प्लीट करायचं. आणि ते सगळं मॉड्यूलच्या थेअरीमध्ये कुठलाही पॉईंट स्किप न करता सगळे पॉईंट जर आपण कव्हर केले, फक्त त्याच्यामध्ये डेरिव्हेशन जे येतात तेवढे फक्त मार्क करत गेले. डेफिनेशन तर का तुम्हाला बोर्डच्या बुकमध्ये पण सापडतील, आपल्या नोटबुकमध्ये पण सापडतील. सो डेफिनेशनचा ऍसेज काय इश्यू नाहीच आहे. राहतो इश्यू फक्त डेरिव्हेशनचा. ते डेरिव्हेशन फक्त मार्क करायचे. सगळे डेरिव्हेशन तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये मिळतील. जेवढे बोर्डचे डेरिव्हेशन्स आहेत ते सगळेच्या सगळे डेरिव्हेशन्स तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये मिळतील. सो जेव्हा जेव्हा हेडिंगमध्ये ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेशन असं लिहिलेलं असेल तेव्हा समजून घ्यायचं की ते बोर्डचं डेरिव्हेशन आहे. बाकीच्या कुठल्याही डेरिव्हेशन्सला असं ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेशन असं लिहिलं जाणार नाही. म्हणजे ते डेरिव्हेशन तुम्हाला बोर्डला विचारणार नाही. त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जे डेरिव्हेशन्स विचारत नाहीत बोर्डला त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो कसा अप्लाय करायचा एवढं शिकायचं. त्याच्यावरची गणितं सोडवायची, एमसीक्यू सोडवायची, मार्क मिळवायचे. आलं का लक्षात? पुढं. सो मॅक्सिमम सेफ स्पीड ऑन द लेवल रोड. हॉरिझॉन्टल म्हणजेच लेवल रोड. ओके, याला लेवल रोड असंही म्हणतात. सो तो मॅक्सिमम सेफ स्पीड किती आला आपला, Vmax इज इक्वल टू अंडर रूट म्यू आरजी. किती आला Vmax इज इक्वल टू म्हणा अंडर रूट म्यू आरजी. म्हणताना म्यू आरजी म्हणायचं, त्याला म्यू एस आरजी नंतर लिहिताना लिहू शकता. म्यू म्हणजेच म्यू एस आहे. बर, नेक्स्ट हेडिंग घ्या, वेल ऑर वॉल ऑफ डेथ. नेक्स्ट हेडिंग घ्या, वेल ऑर वॉल ऑफ डेथ. वेल ऑर वॉल ऑफ डेथ. काय आलं? वेल ऑर वॉल ऑफ डेथ इन ब्रॅकेट डेरिव्हेशन असं लिहून ठेवा. हे डेरिव्हेशन पण ते आम्हाला विचारू शकतात. एक सिलिंड्रिकल वॉल दाखवा किंवा एक सिलेंडर दाखवा, ड्रॉ करा. एक सिलेंडर दाखवा, एक सिलेंडर दाखवा. त्या सिलेंडर मध्ये असं एक हॉरिझॉन्टल सर्कल दाखवा. त्या सिलेंडर मध्ये असं एक हॉरिझॉन्टल सर्कल दाखवा. त्या सिलेंडरची रेडियस आर दाखवा. शो द रेडियस आर ऑफ द सिलेंडर. हे एक हॉरिझॉन्टल सर्कल आहे बघा. दिस सर्कल इज इन दी हॉरिझॉन्टल प्लेन. या सर्कलचं प्लेन आहे हॉरिझॉन्टल. दिसताना ते इलिप्स दिसतंय पण इन रियालिटी ते सर्कल आहे. While looking at it, we observe it as ellipse, but in reality it is a circle. सर्कलचं सेंटर मार्क करा. एक व्हेइकल तुम्हाला जसं ड्रॉ करता येते तसं ड्रॉ करा आणि ते असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करायला लागले असं दाखवा. and show that the vehicle is performing the horizontal circular motion. So we have identified the plane of the circular motion. We have located the radius, or we have located the center, and we have found out the radius r. R ला म्हणा रेडियस, M ला म्हणा मास ऑफ व्हेइकल, V ला म्हणा स्पीड, F ला म्हणा फ्रिक्शन, म्यू आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सगळे नावं लिहून ठेवा इथं. एक व्हेइकल दाखवले आपण जे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करत आहे. पेननीच डायग्राम ड्रॉ करा. पेन्सिल मध्ये टाइमपास होता करू नका. पार्टिकलचं वेट mg वर्टिकली डाउनवर्ड दाखवा. So mg is trying to pull the particle downwards. Its motion will be prevented by the friction between the tires and these vertical walls. या ज्या काही vertical walls आहेत, cylindrical vertical walls, त्या cylindrical vertical walls आणि टायर यांच्यामधलं फ्रिक्शन F. ते फ्रिक्शन काय करते, mg ला बॅलन्स करायचा प्रयत्न करते. द फ्रिक्शन इज ट्राइंग टू बॅलन्स mg. बरोबर का? द फ्रिक्शन इज ट्राइंग टू बॅलन्स mg. Normal reaction by the walls towards centrally. So normal reaction is trying to provide the necessary centripetal force. Normal reaction is trying to provide the necessary centripetal force. Normal reaction दाखवा towards center. काय झालं? लिहिलंस का? हा लिही. नॉर्मल रिएक्शन दाखवा अशी टुवर्ड सेंटर. बर, आपण जी काही फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच करणार आहोत ती या पार्टिकललाच अटॅच करणार आहोत जो सर्क्युलर मोशन करतोय. मग एक स्युडो फोर्स पण विचारात घ्यावा लागेल. कुठला?
सेंट्रीफ्युगल फोर्स तो दाखवा अवे फ्रॉम सेंटर. हे सेंटर आहे ना, हे सेंटर आहे. सेंटर पासून अवे एक सेंट्रीफ्युगल फोर्स पण दाखवा. दाखवला. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? प्रूव्ह दॅट, लिहा. प्रूव्ह दॅट मिनिमम रिक्वायर्ड स्पीड. इथं आता मिनिमम रिक्वायर्ड स्पीड काढावा लागतो, मॅक्सिमम नाही, मिनिमम रिक्वायर्ड स्पीड. मिनिमम रिक्वायर्ड स्पीड टू टेक अ टर्न. एवढा स्पीड तर पाहिजेच, याच्यापेक्षा कमी स्पीड चालणार नाही. म्हणजे मिनिमम रिक्वायर्ड स्पीड म्हणजे याच्यापेक्षा कमी चालणार नाही. याच्यापेक्षा जर स्पीड कमी झाला तर समजायचं की फ्रिक्शन विल नॉट बी एबल टू बॅलन्स एमजी. काय समजायचं? फ्रिक्शन विल नॉट बी एबल टू बॅलन्स एमजी, मीन्स एमजी विल विन. आणि एमजी जिंकला की हे नाव जस्टिफाय होत आहे. बरोबर का? दिस नेम विल गेट जस्टिफाईड. Why it is called as wheel of death or wall of death? Because if you reduce the speed of your vehicle below the certain value, एका certain value पेक्षा तो जर स्पीड कमी झाला तर मात्र काय होतंय? mg will not be able to or mg will not be balanced by the friction. Friction will not be able to balance mg. Okay, in that case situation will be difficult. त्या केस मध्ये तुम्ही काय व्हाल? डायरेक्टली खाली यायला चालू व्हाल. सो एक मिनिमम स्पीड आहे, इथे काय आहे? मॅक्सिमम स्पीड आहे. इथं या मॅक्सिमम स्पीड पेक्षा जास्त स्पीडने जायचं नाही. इथं या मिनिमम स्पीड पेक्षा स्पीड कमी करायचा नाही. इकडे मिनिमम स्पीड आहे, तिकडे मॅक्सिमम आहे. बरोबर? मग तो मिनिमम स्पीड किती प्रूव्ह करायचा आहे? अंडर रूट आरजी अपॉन म्यू. झोपलास का आर्यन? आहेस का जागा? बघा मग आता मला सांगा, नॉर्मल रिएक्शन ऑलरेडी अलॉंग द रेडियस आहे. नॉर्मल रिएक्शन ऑलरेडी अलॉंग द रेडियस आहे, रिझॉल्व्ह करायची गरज नाही. mv स्क्वेअर अपॉन आर ऑलरेडी अलॉंग द रेडियस आहे, रिझॉल्व्ह करायची गरज नाही. mg परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्कल आहे, रिझॉल्व्ह करायची गरज नाही. फ्रिक्शन सुद्धा परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्कल आहे, रिझॉल्व्ह करायची गरज नाही. जे फोर्सेस ऑलरेडी अलॉंग द रेडियस, अलॉंग द टेंजंट आणि परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्कल असतात ते रिझॉल्व्ह करायची गरज नाही. हा, जे फोर्सेस अलॉंग द रेडियस नाही आहेत किंवा अलॉंग दी टेंजंट नाही आहेत किंवा अलॉंग दी प्लेन परपेंडिक्युलर टू सर्कल, सॉरी अलॉंग द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्कल, सर्कलच्या प्लेनला जे परपेंडिक्युलर नाही आहे, अलॉंग दी रेडियस जे नाही आहे किंवा अलॉंग दी टेंजंट जे नाही आहे, तेवढे फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे. बाकीचे फोर्सेस रिझॉल्व्ह करायची गरज नाही. मग आता तर इथं काहीच रिझॉल्व्ह करायची गरज नाही. मग मला सांगा रेडियल बॅलन्स. रेडियल बॅलन्स तर ऑलवेज लिहायचंच आहे, कारण पार्टिकल टुवर्ड सेंटर पण जात नाहीये, अवे फ्रॉम सेंटर पण जात नाहीये, त्याचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑलवेज कॉन्स्टंट राहतंय. सो रेडियल बॅलन्स असलाच पाहिजे. सो लिहा माझ्या बरोबर रेडियल बॅलन्स. रेडियल बॅलन्स काय आला? mv स्क्वेअर अपॉन आर. एम वाली टर्म पहिल्यांदा लिहा मुद्दाम. mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू नॉर्मल रिएक्शन. हा झाला आपला रेडियल बॅलन्स. व्हर्टिकल मध्ये पण बॅलन्स असणार, कारण ही जी काही व्हेहिकल आहे ती अपवर्ड पण जात नाहीये, डाऊनवर्ड पण जात नाहीये. म्हणजे व्हर्टिकल फोर्सेस काय असले पाहिजेत? बॅलन्स. ऑल व्हर्टिकली अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू ऑल व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्सेस. सो व्हर्टिकल मध्ये पण काय असला पाहिजे? बॅलन्सच असला पाहिजे. आपण डिसाईड करायचं बॅलन्स असेल की इम्बॅलन्स असेल. सो ऑल अपवर्ड फोर्सेस इक्वल टू ऑल डाऊनवर्ड, म्हणजे एफ इक्वल टू एमजी किंवा एमजी इक्वल टू एफ. पण लिहिताना एमजी इक्वल टू एफ लिहा. जे एम वाल्या टर्म्स लेफ्ट साईडला घेतल्या की डिव्हिजन केली की एम कॅन्सल होतो ना. एम वाल्या टर्म्स मुद्दाम लेफ्ट साईडला घ्यायच्या, म्हणजे डिव्हिजन केली की काय होतो? एम कॅन्सल होतो. आता बघा इक्वेशन 1 अपॉन इक्वेशन 2 करा. इक्वेशन 1 लेफ्ट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड, राइट हँड साइड अपॉन राइट हँड साइड. एम ला एम कॅन्सल. व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन जी. हा, व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन जी काय होईल? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू राइट हँड साइड अपॉन राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड केलं, एम ला एम कॅन्सल झाला. व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन जी, व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन जी. एम ला एम तर कॅन्सल झाला, म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. राइट हँड साइड अपॉन राइट हँड साइड म्हणजे नॉर्मल रिएक्शन अपॉन फ्रिक्शन, एन अपॉन एफ. बरोबर? आता आन्सर काढायचं कशाचं? व्ही मिनिममचं. ठीक आहे, व्ही किती येतो पहिल्यांदा सांगा, किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं?
एन अपॉन एफ इंटू आर जी. मग व्ही किती आला, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या, लिख चला माझ्या बरोबर, एन अपॉन एफ इंटू आर जी. बरोबर, इथपर्यंत आलं. आता मला सांगा, हे आर तर कॉन्स्टंट आहे, जी पण कॉन्स्टंट आहे, जे काही व्हेरिएबल लोक असणार आहेत ती नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शन ही दोन लोकच आहेत. बरोबर. आता मला सांगा, सिंपल थॉट आहे, पडतोय का बघा तुम्हाला, जेव्हा फ्रिक्शन मॅक्सिमम पॉसिबल झालेलं असेल, जेव्हा फ्रिक्शन मॅक्सिमम पॉसिबल झालेलं असेल, तेव्हा व्ही तुम्ही मिनिमम पॉसिबल केलाय हे समजून घ्या. मला सांगा ना, डिनॉमिनेटर इन्क्रीज होत गेला तर ओव्हरऑल व्हॅल्यू काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. इफ द डिनॉमिनेटर इन्क्रीजेस, ओव्हरऑल व्हॅल्यू डिक्रीजेस. मग फ्रिक्शन मॅक्सिमम पॉसिबल आलंय, फ्रिक्शन जर मॅक्सिमम पॉसिबल आलंय तर हे समजून घ्या की तुम्ही व्हेलॉसिटी रिड्यूस करत करत मिनिमम केलेली आहे. आता अजून जर व्हेलॉसिटी कमी केली तर फ्रिक्शन विल नॉट बी एबल टू बॅलन्स एनर्जी. समजतंय का, काय बोललो कळालं का, समजतंय. सुल्या इथं पुढं, when फ्रिक्शन F इज इक्वल टू F मॅक्स, मॅक्सिमम पॉसिबल फ्रिक्शन आपली पूर्ण ताकद लावलेली आहे. आता लक्षात घ्या, समजतंय का, फ्रिक्शन आपली पूर्ण ताकद लावलेली आहे, फ्रिक्शन मॅक्सिमम पर्यंत गेलंय म्हणजे व्हेलॉसिटी ऑलरेडी मिनिमम पर्यंत आली आहे. रेसिप्रोकल आहे ना, इन्व्हर्स मध्ये रिलेशन, कळतंय का, हा खाली आहे हा वरती आहे, डायरेक्ट प्रपोर्शन नाहीये. सो फ्रिक्शन आपली मॅक्सिमम ताकद लावलेली आहे म्हणजे तुम्ही व्हेलॉसिटी मिनिमम पॉसिबल केलेली आहे. सो आता तुमची जर व्हेलॉसिटी याच्यापेक्षा कमी झाली तर मात्र फ्रिक्शन तुमची मदत करू शकणार नाही. फ्रिक्शन विल नॉट बी एबल टू बॅलन्स एमजी, एमजी विल विन. एमजी ला जिंकू द्यायचं नाहीये, लक्षात घ्या. आणि एमजी जिंकला तर, हा एमजी जिंकला तर माहिती आहे तुम्हाला, खाली पडून वर जायचं म्हणतोय. ओके, जोक्स अपार्ट, लिहा. When F becomes F max, maximum friction किती असणार, mu into normal reaction, mu s into n म्हटलं तरी चालेल. When this condition is satisfied, then you can say velocity becomes v minimum. ह्याच्यापेक्षा कमी तर आता करू शकत नाही तुम्ही, ती लोएस्ट केलेली आहे. सो v ला v minimum लिहा, n upon f फ्रिक्शन आलं, mu into normal reaction into rg as it is लिहा. n ला n बाळांनो कॅन्सल करा. माझं आन्सर आलं बघा, अंडर रूट rg अपॉन म्यू. तुमचं आलं का चेक करा. फ्रिक्शनला मी मॅक्सिमम पॉसिबल लिहिलं, किती आलं ते मॅक्सिमम पॉसिबल फ्रिक्शन, म्यू इंटू एन. एन ला एन कॅन्सल केला, अंडर रूट rg अपॉन म्यू. ह्याच्यापेक्षा स्पीड कमी करून चालणार नाही. यू कॅनॉट डिक्रीज युअर स्पीड बिलो दिस. मग सर पेट्रोल संपलं तर, त्या व्हेकलचं पेट्रोल संपलं तर, अरे पेट्रोल संपायच्या आधी खाली यायचं असते. बरोबर ना, असा प्रश्न पडत नाही का तुम्हाला, सर पेट्रोल संपलं तर, हे दिवसभर फिरायचं आहे का तिथं, नाही ना, संपायच्या आधी या ना वेळ. सर्कस मध्ये बघितलंय का तुम्ही, हा बरोबर. तुम्ही मे बी सर्कस मध्ये स्पिअर ऑफ डेथ बघितलं असेल, वॉल ऑफ डेथ नसेल बघितलं, मे बी तुम्ही स्पिअर ऑफ डेथ बघितलं असेल, मृत्यू गोल. असतं का नाही असं स्पिअर ऑफ डेथ, बघितलंय का, इकडं तिकडं कसे फिरत असतात ना ते, पण त्यांचा एमजी बॅलन्स असतोय, काळजी करायची गरज नसते. ओके, एमजी बॅलन्स आहे त्यामुळे तोपर्यंत ती काळजी करत नाही. बरं ठीक आहे, चला पुढे. झालंय डेरिवेशन, लक्षात आलं, होतात लगेच लगेच डेरिवेशन होतात. पुढे लिहा, हेडिंग लिहा, नंबर 3 ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन बघतोय आपण, त्यातला नंबर 3 लिहा. व्हेइकल ऑन द बँक रोड, ब्रॅकेट मध्ये लिहा डेरिवेशन, व्हेइकल ऑन द बँक रोड, व्हेइकल ऑन द बँक रोड. आता बँक रोड म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे जरा बघूया, इनिशियली लिहून घ्या मग डिस्कस करू. The process of
the process of raising the outer edge of road. येऊन घ्या पहिल्यांदा. The process of raising the outer edge of road over its inner edge by some angle. The process of raising the outer edge of road over its inner edge by some angle is called banking of road. The process of raising the outer edge of road over its inner edge by some angle is called banking of road. पुढे लिहा. The angle made by the surface of road. पुढे लिहा. The angle made by the surface of road. The angle made by the surface of road. The angle made by the surface of road with horizontal. रोडच्या सरफेसनं हॉरिझॉन्टल लेवल बरोबर केलेला अँगल. The angle made by the surface of road with the horizontal is called as angle of banking. किंवा banking angle. सो तुम्ही रेसिंग ट्रॅक्स बघितले असतील. जेव्हा टर्न असतोय तेव्हा काय केलेलं असतं, आउटर एज ऑफ द जे रोडचं जे आउटर एज आहे ते थोडस इलेव्हेट केलेलं असतं. इनर एज तिथंच आहे, आउटर एज थोडस इलेव्हेट केलंय. सो व्हेकल बेंड झाले बघा, झाले का? व्हेकल काय झालं, बेंड झाले. व्हेकल हॉरिझॉन्टल नाही आहे आता, व्हेकल थोडस बेंड झालंय. दिसते का तुम्हाला? हा रोडचा सरफेस आहे, ही हॉरिझॉन्टल लेवल आहे. या रोडच्या सरफेसला हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल किती आहे? थीटा. त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ बँकिंग. थीटाला काय म्हणतात? अँगल ऑफ बँकिंग. ओके. आता हा जो काय रोड आहे हा सर्क्युलर रोड आहे. त्या सर्कलची रेडियस अशी आर दाखवा. सर्कल असं दाखवा. हे जे काय सर्कल आहे या सर्कलची रेडियस आर दाखवा. सर्क्युलर मोशन असेल, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनच आहे. ही जी काय सर्क्युलर मोशन आहे व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे की हॉरिझॉन्टल मध्ये? कुठल्या प्लेन मध्ये आहे ही सर्क्युलर मोशन? हॉरिझॉन्टलच ना. व्हेकल कुठं अप डाऊन वगैरे काय करताय का? नाही. व्हेकल असं हॉरिझॉन्टलीच टर्न घेते, पण व्हेकल बेंड झालं. असा टर्न वगैरे होतोय का व्हेकलचा? नाही, असं नाही होत. व्हेकल हॉरिझॉन्टलीच टर्न घेत आहे. कशी बघा व्हेकलची फ्री बॉडी डायग्राम कशी व्हेकलची इथे ड्रॉ करूया. चला आपण. व्हेकल असा हॉरिझॉन्टल टर्न घेत आहे. त्याचं जे काय प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन आहे, पहिलं काम तेच आहे, आयडेंटिफाय द प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन. पहिलं काम असतं आयडेंटिफाय द प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन. हे सर्क्युलर मोशनचं, हे सर्कलचं सेंटर, ही जी काय रेडियस आहे ती दाखवा आर. सर्कलची रेडियस दाखवा आर. पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ केली का तुम्ही? केली नसेल तर करा. ही डायग्राम ड्रॉ करा पहिल्यांदा. एम म्हणजे मास दाखवा, आर म्हणजे रेडियस दाखवा, व्ही म्हणजे स्पीड ऑफ व्हेकल दाखवा, थीटा दाखवा, अँगल ऑफ बँकिंग, रेडियस आर पण दाखव. एक कर्ड रोड दाखवा. शो द कर्ड रोड. दाखवलं. आता इथे इक्वेशन जरा अप्लाय करूयात. काय काय दिलंय, काय काय विचारले बघूयात. एम म्हणजे मास, आर म्हणजे रेडियस, व्ही म्हणजे स्पीड ऑफ द व्हेकल. काय प्रूव्ह करायचंय बघूया इथं आपल्याला. काय म्हटलंय प्रूव्ह करायला? काय लिहा पुढं. प्रूव्ह मॅक्सिमम स्पीड ऑन द कर्ड बँक रोड. कर्ड हॉरिझॉन्टल रोड नाही आहे, कर्ड लेवल रोड नाही आहे.
लेवल रोड नाही आहे, तो रेसिंग ट्रॅक सारखा रोड आहे. तो कुठला रोड आहे? तो रेसिंग ट्रॅक सारखा रोड आहे. त्याला काय म्हणायचं आहे? बँक रोड. आणि बँक नसेल तर अनबँक रोड. याच्या आधीचा जो रोड होता या रोडला काय म्हणायचं? अनबँक रोड. व्हेकल बघा की स्ट्रेट आहे. व्हेकल बेंड झालाय का? नाही. कार बेंड होते का इथं? नाही. पण इथं कार रोडमुळे बेंड होते. रोडच बेंड झालाय. रोडच काय केलाय? इलेव्हेट केलाय. आउटर एज रोडचं उचललंय ओव्हर द इनर एज. सो रोडला बँकिंग केलेलं आहे. सो अशा टाईपच्या रोडला बँक रोड म्हणायचं. आणि बाकीचे रोड्स म्हणजे लेवल रोड्स किंवा अनबँक रोड्स. काय प्रूव्ह करायचंय? मॅक्सिमम स्पीड इज इक्वल टू, लिहा तिथं, प्रूव्ह मॅक्सिमम स्पीड ऑन द कर्व्ड बँक रोड Vmax is equal to under root Vmax is equal to under root Rg in the bracket mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. Vmax is equal to under root Rg in the bracket mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्यू म्हणजे ऑफकोर्स कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असणार आहे. थिटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग आहे. थिटा काय आहे? अँगल ऑफ बँकिंग. दाखव इथं अँगल ऑफ बँकिंग थिटा ब्रॅकेट मध्ये लिहिलंय इन्फॉर्मेशन मध्ये. आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल आहे. जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. व्ही मॅक्स म्हणजे मॅक्सिमम स्पीड ऑन द कर्व्ड बँक रोड. या टाईपच्या रोड वरती मॅक्सिमम किती स्पीडनं टर्न घेता येतो? या टाईपच्या रोड वरती कितीने घेता येतो? अंडर रूट म्यू आरजी. अशा टाईपच्या रोड वरती मॅक्सिमम किती स्पीडनं टर्न घेता येतो? अंडर रूट म्यू आरजी. या केसमध्ये मिनिमम स्पीड किती पाहिजे? अंडर रूट आरजी अपॉन म्यू. आणि इथं आता मॅक्सिमम किती स्पीड आहे म्हणतात ते? अंडर रूट आरजी इन द ब्रॅकेट म्यू एस प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. एवढा मॅक्सिमम स्पीड आहे. याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही. का ते बघूया. चला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करूया त्याची. आता ह्या पार्टिकलला इथं दाखवा तुम्ही. रोडचा सरफेस ड्रॉ करा. हा रोडचा सरफेस दाखवा. शो द सरफेस ऑफ द रोड. शो द हॉरिझॉन्टल लेवल. ही झाली हॉरिझॉन्टल लेवल. हा झाला आपला रोडचा सरफेस. हे झालं आपलं व्हेइकल. हे झालं व्हेइकल. व्हेइकलचं वेट म्हणजे एमजी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊन. व्हेइकलचं वेट दाखवा. एमजी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊन. बरोबर. नॉर्मल रिएक्शन सरफेसला परपेंडिक्युलर ना? का नॉर्मल रिएक्शन ऑलवेज व्हर्टिकली अपवर्ड? नाही. नॉर्मल रिएक्शन कशी असते? सरफेसला परपेंडिक्युलर. सो दाखवा नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर टू सरफेस. एन दाखवा नॉर्मल रिएक्शन. हे दाखवा फ्रिक्शन एफ. दाखवलं का? हे दाखवा फ्रिक्शन एफ. ते अलॉंग द सरफेस असेल. फ्रिक्शन अलॉंग द सरफेस असेल. नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू रोड सरफेस असेल. एमजी व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. हे 3 रिअल फोर्सेस झाले. पण एक स्युडो फोर्स पण घ्यावा लागेल. कुठला माहिती आहे तुम्हाला? सांगा. एमव्ही स्क्वेअर अपॉन सेंट्रीफ्युगल फोर्स घ्यावा लागेल. कारण जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आपण अटॅच करणार आहोत ती या व्हेइकलला अटॅच करणार आहोत. सो आपली फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सेलरेटिंग आहे. त्याला सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन आहे. मग त्याला करस्पॉन्डिंग स्युडो ऍक्सेलरेशन सेंट्रीफ्युगल. आणि त्याला करस्पॉन्डिंग सेंट्रीफ्युगल स्युडो फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. सो सेंट्रीफ्युगल फोर्स पण आपल्याला ड्रॉ करायचा आहे. कारण आपली फ्रेम ऑफ रेफरन्स कशी आहे? ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आणि ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपली जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती आपण सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलला अटॅच करतोय. आणि सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. सो ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन लावायचे असतील, बॅलन्स इनबॅलन्स ते सगळं तुम्हाला जर लिहायचं असेल तर स्युडो फोर्स कन्सिडर करावं लागेल. ओके. सेंट्रीफ्युगल फोर्स आपण सेपरेटली एमव्ही स्क्वेअर अपॉन आर असं लिहायची गरज नसते. सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करायला ही नॉर्मल रिएक्शन, फ्रिक्शन, एमजी ही लोक बसलेत. ही लोक स्वतःहून सेंट्रीपेटल फोर्स मॅनेज करतील. कळतंय का? आपण ड्रॉ कुठला फोर्स करायचा आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स एक्स्ट्रा ड्रॉ करायचा आहे. बाकीचे सगळे रिअल फोर्सेस जसे आहेत तसे ड्रॉ करा. सेंट्रीपेटल फोर्स ऑटोमॅटिकली प्रोव्हाइड केला जाईल. सर्क्युलर मोशन साठी नेसेसरी जो काय सेंट्रीपेटल फोर्स आहे तो कोणीतरी प्रोव्हाइड केलाच पाहिजे. मग कसा प्रोव्हाइड होतो बघूया. मला सांगा. एमव्ही स्क्वेअर अपॉन आर ला रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? एमव्ही स्क्वेअर अपॉन आर ला रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? नाही. कारण तो ऑलरेडी कसा आहे? अलॉंग द रेडियस आहे. त्यामुळे त्याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही. एमजी प्लेन ऑफ सर्कलला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. प्लेन ऑफ सर्कल कसा आहे? हॉरिझॉन्टल. प्लेन ऑफ सर्कल कसा आहे? हॉरिझॉन्टल. एमजी कसा आहे प्लेन ऑफ सर्कलला?
परपेंडिक्युलर, त्यामुळे एमजी ला पण रिझॉल्व्ह करायची गरज नाही. फ्रिक्शन, फ्रिक्शन बघा अलॉंग द रेडियस आहे का? नाही. अलॉंग द टँजंट आहे का? नाही. म्हणजे फ्रिक्शनला रिझॉल्व्ह करावं लागणार. मग हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटाच ना. झेड दिसला का नाही? झेड दिसला का? हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा. फ्रिक्शनचा हा कंपोनंट किती आला? किती आला? एफ कॉस थीटा. आणि फ्रिक्शनचा हा कंपोनंट किती येईल? एफ साइन थीटा. बरोबर. बर, फ्रिक्शनचा विचार झाला. नॉर्मल रिएक्शन रिझॉल्व्ह करायची की करायची नाही? अलॉंग द रेडियस आहे का ती? नाही. अलॉंग द टँजंट आहे का? नाही. अलॉंग द प्लेन परपेंडिक्युलर टू सर्कल आहे का? सॉरी, अलॉंग द लाईन परपेंडिक्युलर टू सर्कल आहे का? सर्कलला परपेंडिक्युलर आहे का ती? नाही. सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर पण नाही आहे. अलॉंग द रेडियस पण नाही आहे. अलॉंग द टँजंट पण नाही आहे. बर, हा अँगल थीटा तर हा अँगल थीटा. अरे हा थीटा तर हा किती? हा बरोबर सांगताय. हा थीटा तर हा किती? 90 मायनस थीटा. फ्रिक्शन अलॉंग द सरफेस आहे. नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस आहे. जे फ्रिक्शन आणि नॉर्मल रिएक्शन कसे असले पाहिजेत? परपेंडिक्युलर. त्यातला एक 90 असेल तर रिमेनिंग काय असला पाहिजे? 90 मायनस थीटा. हा 90 मायनस थीटा असेल तर हा किती? थीटा. हा 90 मायनस थीटा असेल तर हा थीटा. नॉर्मल रिएक्शनचा हा कंपोनंट कसा येईल? हा एन कॉस थीटा. आणि नॉर्मल रिएक्शनचा हा कंपोनंट काय असेल? एन साइन थीटा. ऍडजस्टंट वाला कॉस, रिमेनिंग वाला साइन. बरोबर. आता ही दोन लोक मिळून, कोण कोण? एन साइन थीटा आणि एफ कॉस थीटा, ही दोघं मिळून नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करतील. कारण कुणीतरी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड केलाच पाहिजे. समजतंय का? कारण जर सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड झाला नाही तर वेलॉसिटीला डायरेक्शन बदलता येणार नाही. हे समजून घ्या. तुम्ही दोन लॉजिक यूज करू शकता. पहिलं तर तुम्ही असं म्हणू शकता की हे दोघं मिळून सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करतील, किंवा हे दोघं मिळून सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करतील. अर्थ एकच आहे. अर्थ एकच आहे. आपण करतो बॅलन्स, कारण आपण ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स घेतलेली आहे. त्यामुळे आपण म्हणताना काय म्हणतो? हे दोघं मिळून काय करणार आहेत? सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करणार आहेत, असं आपण म्हणतो. सो अलॉंग द रेडियस बॅलन्स लिहावा लागेल की इनबॅलन्स? काय लिहावं लागेल? अलॉंग द रेडियस ऑलवेज काय लिहायचं आहे? बॅलन्स. का? पार्टिकल टुवर्ड सेंटर पण जात नाही, पार्टिकल अवे फ्रॉम सेंटर पण जात नाही. सेंटर पासून एक कॉन्स्टंट डिस्टन्स आहे तो. सो अलॉंग दी रेडियस आपल्याला काय लिहायचं आहे? बॅलन्स लिहायचं आहे. सो नेक्स्ट पेज वरती जातो मी. लिहून झालं ना तुमचं? लिहिता ना माझ्या बरोबरच? सो लिहा अलॉंग द रेडियस रेडियल बॅलन्स. पुढे असेल रेडियल बॅलन्स. काय असेल बघा रेडियल बॅलन्स? ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर इज इक्वल टू ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर. पहिल्यांदा एम वाल्या टर्म मला लेफ्ट साइडला लिहायचे आहेत. मग ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर कोण कोण आहेत? mv स्क्वेअर अपॉन आर. आणि ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर कोण कोण आहेत? एन साइन थीटा आणि एफ कॉस थीटा. सो काय आला रेडियल बॅलन्स? mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा. हे झालं पहिलं इक्वेशन. हे झालं पहिलं इक्वेशन, रेडियल बॅलन्स. बर, व्हेइकल अप किंवा डाऊन जाते का? व्हेइकल वरती किंवा खाली चाललंय का? नाही. व्हेइकल हॉरिझॉन्टली असं टर्न घेते. हा, ते थोडंसं बेंड झालंय, दॅट इज ओके. पण ते हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये टर्न घेते. ते वरती पण जात नाहीये, खाली पण जात नाहीये. वरती जात नाहीये, खाली जात नाहीये, म्हणजे व्हर्टिकल मध्ये पण काय असला पाहिजे? बॅलन्स. व्हर्टिकल बॅलन्स कसा कसा असेल? ऑल अपवर्ड इज इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. ऑल अपवर्ड कोण कोण आहे? एन कॉस थीटा. ऑल डाऊनवर्ड कोण कोण आहेत? mg आणि एफ साइन थीटा. सुल्या व्हर्टिकल बॅलन्स. नेक्स्ट लिहा व्हर्टिकल बॅलन्स. ऑल अपवर्ड कोण कोण होते? एन साइन थीटा. पण नाही, पहिला एन वाल्या टर्म्स लिहू नका, किंवा लिहा, चला काय अडचण नाही. काय होतं? एन कॉस थीटा. बरं, एन कॉस थीटा इज इक्वल टू mg प्लस एफ साइन थीटा. चला एम वाल्या टर्म लेफ्टला आला, म्हणजे डिव्हिजन केली की एम लाईन कॅन्सल करता येतो. mg इज इक्वल टू किती सांगा? mg ऍज इट इज ठेवला समजा, काय येते आन्सर? एन कॉस थीटा मायनस
एफ साइन थिटा असे येते बघा. चेक करा जरा. असं येते ना. एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा असं येते. बरोबर. बर. आता एम ला इलिमिनेट करून टाकूयात. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला काय करूयात, डिवाइड करूयात. डिवाइडिंग इक्वेशन 1/2, लेफ्ट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड. एम ला एम, हा एम ला एम कॅन्सल. व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन जी. हा व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन जी, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू हा राईट हँड साइड अपॉन राईट हँड साइड. राईट हँड साइड काय आहे बघा, एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. ठीक आहे. पुढे लिहित चला. व्ही पाहिजे काय, व्ही पर्यंत पोहोचा. आरजी राईट साईडला टाकायचा आणि स्क्वेअर रूट घ्यायचं. एका स्टेप मध्ये करू का. आरजी राईट साईडला पण टाकला आणि स्क्वेअर रूट पण घेतलं. व्ही किती आलं बघा, अंडर रूट आरजी इन द ब्रॅकेट एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. आलं, जमलं. आता जेव्हा फ्रिक्शन मॅक्सिमम पॉसिबल झालेलं असेल तेव्हा समजा की तुम्ही स्पीड मॅक्सिमम पॉसिबल केलाय. आता याच्यापेक्षा स्पीड जास्त वाढवू नका. समजतंय का. कारण फ्रिक्शन सगळी ऑलरेडी स्वतःची ताकद लावलेली आहे. आर यू गेटिंग इट. काय बोलतोय कळतंय का. फ्रिक्शन हॅज ऑलरेडी अप्लाइड इट्स मॅक्सिमम स्ट्रेंथ. जेव्हा फ्रिक्शन मॅक्सिमम पॉसिबल आलेलं असेल, when f is equal to f max, मॅक्सिमम फ्रिक्शन असेल म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन किंवा म्यू एस इंटू एन, देन स्पीड पण तुमचा मॅक्सिमम झालेला आहे. इन्क्रीज करत करत ऑलरेडी तुम्ही मॅक्सिमम स्पीडला आलेला आहे. आता याच्यापेक्षा स्पीड वाढवू नका, नाहीतर टर्न प्रॉपरली घेता येणार नाही. इव्हन रेसिंग ट्रॅक वरती सुद्धा तिथं पण ऍक्सिडेंट व्हायची पॉसिबिलिटी आहे. इफ यू इन्क्रीज द स्पीड बियॉन्ड अ सर्टन लिमिट. तो स्पीड आपण आता कॅल्क्युलेट करतोय. बरोबर का. बर. आता मग पुढं फ्रिक्शनला कसं रिप्लेस करूयात, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन न, आणि व्ही ला कशाला रिप्लेस करूयात, व्ही मॅक्स न. सो व्ही ला रिप्लेस करा व्ही मॅक्स न इज इक्वल टू अंडर रूट आरजी इन द ब्रॅकेट एन साइन थीटा प्लस फ्रिक्शनला रिप्लेस केलं म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन इंटू कॉस थीटा डिवाइडेड बाय हा एन कॉस थीटा ऍज इट इज मायनस फ्रिक्शनला रिप्लेस केलं म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन मॅक्सिमम फ्रिक्शन न इंटू साइन थीटा. बर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधनं एन एन कॉमन निघतोय. न्यूमरेटर मधनं एन कॉमन आला, डिनॉमिनेटर मधनं पण एन कॉमन आला. कॉमन इन वरती आणि खाली एन कॅन्सल झाले. काय शिल्लक राहिलं मग, अंडर रूट आरजी इन द ब्रॅकेट बोला साइन थीटा प्लस एन कॉस थीटा. नाही, एन कॅन्सल झालाय, म्यू म्हणा ना. साइन थीटा प्लस म्यू एस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा मायनस म्यू एस साइन थीटा. बर. आता या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस थीटानं डिवाइड करा. वरती आणि खाली कॉस थीटानं डिवाइड करा. डिवाइडिंग बाय कॉस थीटा इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस थीटानं डिवाइड करा. काय होईल आन्सर, अंडर रूट आर जी इन द ब्रॅकेट साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस टॅन, कॉसला कॉस कॅन्सल. आन्सर काय आलं, म्यू एस अपॉन कॉस 1 मायनस म्यू एस ऍज इट इज साइन अपॉन कॉस टॅन. आलं का. आलं विमॅक्स. जरा व्यवस्थित लिहूयात.
जरा व्यवस्थित लिहूयात. म्यूएस प्लस नाही, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. सिक्वेन्स रिव्हर्स करा. पहिला म्यूएस घ्या, नंतर टॅन थिटा घ्या. पहिला म्यूएस घ्या आणि नंतर टॅन थिटा घ्या. काय आलं Vmax? अंडर रूट RG इन द ब्रॅकेट म्यूएस प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थिटा. म्यूएस प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थिटा. आलं का बघा? आलं? जे प्रूव्ह करायचं होतं ते आलं का? जरा चेक करा. दिस इज द मॅक्सिमम सेफ स्पीड. मॅक्सिमम सेफ स्पीड एवढाच आहे, ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही. यू कॅनॉट इन्क्रीज स्पीड बियॉन्ड दिस इवन ऑन द कर्व्ड बँक रोड. बँकिंग तर आहे, बँकिंग तर केलंय, बँकिंग केलं तरी सुद्धा याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही, याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही. ओके. आता 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 सर्क्युलर मोशन साठी कोण कोण मदत करताय? नॉर्मल रिएक्शनचा साइन कंपोनंट आणि फ्रिक्शनचा कॉस कंपोनंट, हे दोघं मिळून सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करतात. इथं काय होतं? इथं फक्त फ्रिक्शन मदतीला होतं. पण समजा रस्त्यावरती जर पाऊस पडला असेल, ऑइल सांडला असेल, तर फ्रिक्शनचा कोएफिशियंट डिक्रीज होतो, फ्रिक्शन डिक्रीज होतं. इथं मग या केसमध्ये मला सांगा, टर्न घ्यायला जर फ्रिक्शन अवेलेबल नसेल तर टर्न घेऊ शकाल? यू विल नॉट बी एबल टू टेक अ टर्न. मग या रोड मध्ये टर्न घेणं इम्पॉसिबल होईल जर फ्रिक्शन गायब झालं तर. अँड फ्रिक्शन इज नॉट रिलायबल. कधी इन्क्रीज कधी डिक्रीज कसंही होऊ शकतंय. ऑइल पडलं तर काय करायचं? रस्त्यावर ऑइल पडलं तर काय करायचं सांगा की? व्हेकलला टर्न कसा घ्यायचा? इथं ऑइल सांडलं, एक व्हेकल आलं, किती का स्पीड नाही ना, फ्रिक्शनच नाहीये, सरळ इट विल नॉट बी एबल टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. समजतंय का? आर यू गेटिंग इट? सो फ्रिक्शन इज नॉट रिलायबल. इट चेंजेस विथ सीझन्स. सीझन नुसार पण ते चेंज होईल. पाऊस पडू शकेल, ऑइल सांडू शकेल, काही होऊ शकतंय. सो फ्रिक्शन इज नॉट दॅट मच रिलायबल. देअर शुड बी सम अरेंजमेंट टू प्रोव्हाइड द सेंट्रीपेटल फोर्स अदर दॅन फ्रिक्शन. म्हणून त्यांनी काय केलं? नॉर्मल रिएक्शनच्या कंपोनंटची मदत घेतली बघा. एन साइन थिटाची मदत घेतली टू प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. समजतंय का? नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स यासाठी नॉर्मल रिएक्शनच्या साइन कंपोनंटची मदत घेतली आहे. फ्रिक्शन पण आहे मदतीला, फ्रिक्शन पण आहे. पण समजा आता जर मला फ्रिक्शनची मदत घ्यायची नसेल, ठीक आहे ना, एन साइन थिटा आहे ना मदतीला. असं नाही ना की इथे टर्नच घेता येणार नाही, असं आहे का? इथे टर्नच घेता येणार नाही असं आहे का? फ्रिक्शन नसलं तर टर्नच घेता येणार नाही का? आता नाही, इथे येईल की एन साइन थिटा आहे मदतीला. समजतंय का मी काय काय बोलतोय? कारण टुवर्ड सेंटरवाला फोर्स तर पाहिजे आम्हाला. बर, चला मॅक्सिमम स्पीड काय आलाय फॉर्म्युला? मी म्हणेन Vmax इज इक्वल टू, तुम्ही म्हणायचं अंडर रूट RG इन द ब्रॅकेट म्यूएस प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थिटा. हा, Vmax is equal to under root RG in the bracket μs plus tan theta upon 1 minus μs tan theta. Again, Vmax is equal to under root RG in the bracket μs plus tan theta upon 1 minus μs tan theta. Again, Vmax is equal to under root RG in the bracket μs plus tan theta upon 1 minus μs tan theta. थीटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड, जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्यूएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द टायर. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द टायर. बरोबर ना? का ड्रायव्हर अँड द रोड? काय? रोड अँड द टायर का टायर अँड द ड्रायव्हर? बघा, ठरवा, मी सांगा. रोड अँड द टायर. ड्रायव्हर काय गाडीच्या बाहेर असतोय का? काय माहित? तू कशी गाडी चालवतोस मला कसं माहित? बर, लक्षात आलं? आणि एक गंमत आहे, लिहा. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह
minimum required speed on the curved bank road. Similarly, we can prove clear. एक मिनिमम स्पीड पण आहे, याच्यापेक्षा कमी स्पीड पण चालत नाही. मॅक्सिमम स्पीड तर काढला आपण, याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही. हा मॅक्सिमम आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मिनिमम पण आहे. बरं, ही काय गंमत आहे बघूया. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह minimum required speed on the curved bank road V mean is equal to under root Rg in the bracket tan theta minus mu s upon 1 plus mu s tan theta. बर, V mean minimum required speed एवढा पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही का बघू. पहिला लिहा Vmax आहे under root Rg in the bracket mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. हा Vmax आहे. हा कोण आहे? Vmax आहे. बर, Vmin कसा आहे बघा. एवढा स्पीड तर पाहिजे. पहिला फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा बघा. त्यांचा सिक्वेन्स रिव्हर्स करायचा आणि हे साइन काय करायचे, इंटरचेंज. सिक्वेन्स रिव्हर्स केला की टॅन पहिल्यांदा जाईल, म्यूएस नंतर येईल. बरोबर. साइन इंटरचेंज केले की वरती मायनस येईल, खाली प्लस येईल. खाली सिक्वेन्स काय रिव्हर्स करायचा नाही. खाली सिक्वेन्स मध्ये पहिल्यांदा वन, नंतर म्यू आणि टॅन. बरोबर. काय काय करायचं आता, सिक्वेन्स रिव्हर्स आणि साइन इंटरचेंज. सिक्वेन्स रिव्हर्स केला की टॅन पहिल्यांदा गेला, म्यूएस नंतर गेला, आणि साइन इंटरचेंज केले की वरती मायनस आणि खाली प्लस. लक्षात राहील. व्हीमॅक्सचा पाठ केला थोड्या वेळापूर्वी फॉर्म्युला आपण. आता ज्यांना व्हीमॅक्सचा पाठ आहे त्यांना व्हीमीनचा फॉर्म्युला पाठ होईल की नाही. व्ही. आता हे व्हीमीन का आहे ते डिस्कस करू, पण व्हीमीनचा फॉर्म्युला पाठ होईल तुम्हाला. काय व्हीमीनचा फॉर्म्युला, अंडर रूट Rg इन द ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस tan थीटा, वरती मायनस खाली प्लस. पण हा पाठ करायच्या नादाला लागायचं नाही. घरात सारखं सारखं हा फॉर्म्युला म्हणायचा नाही, कारण तो जर फॉर्म्युला सारखं सारखं म्हटला तर हा कन्फ्युज होतो. सारखं सारखं फॉर्म्युला फक्त हा म्हणायचा, अंडर रूट Rg इन द ब्रॅकेट म्यू एस प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस म्यू एस tan थीटा. Vmax is equal to under root Rg in the bracket mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. Vmin कसं काढायचं, न्यूमरेटर मध्ये सिक्वेन्स रिव्हर्स आणि न्यूमरेटर डिनोमिनेटर साइन इंटरचेंज. असं केलं की Vmin येतं. आता सर का बरं मिनिमम स्पीड का रिक्वायर्ड आहे. 0 स्पीडने गेलो असतो काय बिघडलं असतं, 0.1 स्पीडने गेलो असतं काय बिघडलं असतं. मॅक्सिमम स्पीड लिमिट आहे कळतंय, मिनिमम स्पीड लिमिट काय, एवढा स्पीड का पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी स्पीड का नको, मिनिमम एवढा तर पाहिजेच. असं का म्हणतात, त्याचं कारण आहे. हे जे काय हे हा जो काय रोड आहे तो बँक रोड आहे, बरोबर का. म्हणजे ऍज इफ इट इज अ इन्क्लाइन प्लेन. अरे इन्क्लाइन प्लेन वरती ऑब्जेक्ट ठेवलाय, इन्क्लाइन प्लेन वरती ऑब्जेक्ट ठेवलाय, स्पीड कमी करायला चालू केला तुम्ही तर मे बी हा ऑब्जेक्ट स्लाइड डाऊन होईल. जसं तुम्ही स्पीड कमी करायला चालू करता, मला सांगा की 60 डिग्रीचा अँगल ऑफ बँकिंग करून ठेवला, 60 डिग्रीचा अँगल ऑफ बँकिंग करून ठेवला, आणि जर तुम्ही स्लो स्पीडनं गेलात तर लगेच खाली येत आहे. टर्न घेऊन पुढे जायचं, टर्न घेऊन पुढे जायचं राहीलच, नंतरच राहील. तुम्ही ऑलरेडी असं घसरत खाली याल. समजतंय का. मग तेव्हा सुद्धा फ्रिक्शन मदतीला येते सर. फ्रिक्शन बघा तुमच्या मदतीला ऑलवेज आहे. समजा स्पीड तुम्ही कमी करायला चालू केला, Vmax पेक्षा कमी असला पाहिजे ना स्पीड तुमचा. तुम्ही ब्रेक लावायला चालू केला, तुमचा स्पीड कमी व्हायला चालू झाला, तुम्ही टर्न पण घ्यायला लागलाय, तुम्ही ब्रेक पण मारायला लागलाय, तुमचा स्पीड Vmax पेक्षा कमी आहे, ब्रेक मारत असल्यामुळे स्पीड कमी व्हायला लागलाय. एका सर्टन व्हॅल्यू पेक्षा स्पीड जर कमी झाला, कारण स्पीड कमी व्हायला चालू झाला तर तुमची टेंडन्सी टू स्लाइड डाऊन व्हायला चालू होईल. त्यांची टेंडन्सी काय असेल, टू स्लाइड डाऊन. तुमचा स्पीड जास्त असेल तर तुमची टेंडन्सी टू स्लाइड अप. जेव्हा टेंडन्सी टू स्लाइड अप आहे तेव्हा फ्रिक्शन असेल डाऊन द इन्क्लाइन. पण जेव्हा टेंडन्सी टू स्लाइड डाऊन असेल, स्पीड कमी करायला चालू केला व्हेकलचा, तर टेंडन्सी टू स्लाइड डाऊन असेल. आणि टेंडन्सी टू स्लाइड डाऊन झाली तर फ्रिक्शन स्वतःची डायरेक्शन बदलेल. ते मगाशी डाऊन द इन्क्लाइन होतं, आता ते कसं होईल, अप द इन्क्लाइन. पण अप द इन्क्लाइन सुद्धा फ्रिक्शन एका सर्टन लिमिट पर्यंतच मदत करू शकतं. कळतंय का, कळतंय का. फ्रिक्शन स्वतःची डायरेक्शन बदलणार, ते तुम्हाला मदतीला परत येणार, तुम्हाला ते डाऊन द इन्क्लाइन घसरून नाही देणार. ते अप द इन्क्लाइन येईल आणि तुमची मोशन प्रिव्हेंट करायचा प्रयत्न करेल.
तुम्हाला सेफ टर्न घ्यायला देईल तो, पण एका सर्टन लिमिट पर्यंतच फ्रिक्शन तुमची मदत करू शकते ना. मग स्पीड तुम्ही अजून डिक्रीज करू नका एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पेक्षा. मग ती जी पर्टिक्युलर व्हॅल्यू येते अशाच टाईपचं कॅल्क्युलेशन करून ती किती येते, व्हीमीन. तर तुमचा स्पीड कसा पाहिजे, या व्हीमीन आणि व्हीमॅक्सच्या इन बिटवीन काहीतरी पाहिजे. तुमचा स्पीड कसा पाहिजे, व्हीमॅक्स आणि व्हीमीनच्या इन बिटवीन काही चालेल, काही अडचण नाही. समजलंय? समजलं का व्हीमीनची रिक्वायरमेंट आहे? अदरवाइज यू विल स्लाइड डाऊन. फ्रिक्शन तिथं पण मदतीला येतं, डायरेक्शन चेंज करून पटकन ते मदतीला यायचा प्रयत्न करतं, येतं थोडा वेळ मदतीला पण येतं, पण एका सर्टन लिमिट पर्यंतच येतं. पुढं लिहा, पुढं. इफ वी डू नॉट टेक हेल्प फ्रॉम फ्रिक्शन, फ्रिक्शनची मदत घ्यायची नसेल तर किती स्पीडने गेलं पाहिजे, काढू. लिहा, इफ वी डू नॉट टेक हेल्प फ्रॉम द फ्रिक्शन, if we do not take help from friction, then put mu s is equal to 0. मग फ्रिक्शनची मदत घ्यायची नाही आहे ना, किती स्पीडने गेलं पाहिजे तो काढू स्पीड आपण. मग त्यासाठी mu s 0 टाका आणि जरा त्यानंतर लगेच हे लिहून घ्या, ते v गेट वगैरे लिहू नका. किंवा असा मोठा रेक्टँगल करून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉइंट असेल या तुम्ही. mu s 0 टाकल्यावर काय होतंय सांगा, व्हीमॅक्सचा फॉर्म्युला काय होता, अंडर रूट RG in the bracket mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. परफेक्ट. मला फ्रिक्शनची मदत घ्यायची नाहीये. आय डोंट वॉन्ट टू टेक द हेल्प फ्रॉम फ्रिक्शन बिकॉज फ्रिक्शन डज द विअर अँड टिअर ऑफ टायर. टायरची झीज होते ना, बिकॉज ऑफ फ्रिक्शन देर इज अ विअर अँड टिअर ऑफ टायर. आय डोंट वॉन्ट टू टेक द हेल्प ऑफ फ्रिक्शन अँड स्टील आय वॉन्ट टू टेक अ टर्न. हा टर्न घेता येईल कारण नॉर्मल रिएक्शन मदतीला आहे. नॉर्मल रिएक्शन का नॉर्मल रिएक्शनचा साइन कंपोनेंट कोण, नॉर्मल रिएक्शन की नॉर्मल रिएक्शनचा साइन कंपोनेंट कोण आहे मदतीला, नॉर्मल रिएक्शनचा साइन कंपोनेंट मदतीला आहे. बरं, सो आता इथं काय, आता इथं बघा समजून घ्या, मला फ्रिक्शनची व्हॅल्यू 0 टाकायची, टाका 0. हा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0 टाका, काय येईल आन्सर, 0 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस 0. काय आलं आन्सर, अंडर रूट RG आणि हा टॅन थिटा. आन्सर आलं अंडर रूट RG टॅन थिटा. हे झालं व्ही मॅक्स. व्ही मीन किती येतोय बघा, मिनिमम स्पीड किती पाहिजे, फ्रिक्शनची मदत घ्यायची नाही, व्ही मीन वरनं काढा नाही तर व्ही मॅक्स वरनं काढा. हा टॅन थिटा मायनस म्यू एस म्हणजे टॅन थिटा मायनस 0 अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. परत आन्सर किती आलं, परत आन्सर तेच आलं, परत आन्सर काय आलं, तेच आलं. बरोबर, व्हीमॅक्स वरनं काढलं काय आणि व्हीमीन वरनं काढलं काय, आन्सर तर तेच यायला चालू झालं. बर, एक सेकंड, हे आपल्याला लिहायचं होतं पुढच्या स्लाइडवर, इथे लिहायचं होतं. लिहा, इथे लिहा, Vmax is equal to under root RG in the bracket mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. Under root RG in the bracket mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. Vmax वरनं काढा नाही तर Vmin वरनं काढा. आन्सर किती यायला लागले, अंडर रूट RG tan theta यायला लागले. म्हणजे फ्रिक्शनची मदत जर घ्यायची नसेल तर एका एक्झॅक्ट पर्टिक्युलर स्पीडने टर्न घेतला पाहिजे. तो एक्झॅक्ट पर्टिक्युलर स्पीड किती यायला लागलाय, किती यायला लागलाय, अंडर रूट RG tan theta एवढा यायला लागला. अंडर रूट RG tan theta एवढा येतोय तो स्पीड. बरोबर आला. Vmax वरनं काढा नंतर Vmin वरनं काढा, mu s 0 टाकायचं, फ्रिक्शनची मदत घ्यायची नाहीये. आता पुढे लिहा, देन वी गेट, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करा, mu s इक्वल टू 0 टाकून जे आपण केलंय त्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट दाखवा.
हे एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करून दाखवलं आपण की उत्तर येते √RG tan theta. We get V is equal to √RG tan theta. This speed is called as optimum speed or the safest speed. Vminच्या फार जवळ पण नाहीये, Vmaxच्या पण फार जवळ नाहीये, मध्ये कुठेतरी तो स्पीड आहे. तो स्पीड जो आहे तो कसा आहे, मध्ये कुठेतरी. या स्पीडनं जावा म्हणजे फ्रिक्शनची मदत घ्यावी लागणार नाही. Vmax पेक्षा कमी पण आहे, Vmin पेक्षा जास्त पण आहे. प्लस फ्रिक्शनची मदत घ्यावी लागत नाही, विअर अँड टिअर ऑफ टायर होणार नाही. त्याला म्हणायचं ऑप्टिमम स्पीड किंवा सेफेस्ट स्पीड. काय म्हणायचं? ऑप्टिमम स्पीड ऑर सेफेस्ट स्पीड. सो रोड जेव्हा बँक केले जातात तेव्हा माहित असते फ्रिक्शन मदतीला आहे वगैरे सगळं माहित असते लोकांना. पण लोक असं अज्युम करतात की समजा फ्रिक्शन मदतीला नाहीये तर रोड कितीनं बँक करायचा, रोड किती अँगलनं इलेव्हेट करायचा, त्याचं कॅल्क्युलेशन जेव्हा इंजिनियर्स करतात ते कसं करतात? टॅन थिटा इज इक्वल टू काय वापरतात किंवा व्ही इज इक्वल टू काय वापरतात? √RG टॅन थिटा. बघतात रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे. काय करतात? रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे बघतात, आर बघतात, जी ची व्हॅल्यू त्यांना माहित आहे. चला किती स्पीड त्यांना अलाउ करायचं आहे, चला 40च्या स्पीडनं मॅक्सिमम अलाउ करायचं आहे. स्पीड तर माहिती आहे तुम्हाला आता 40 km/h, त्या हिशोबाने त्याचं मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्जन करा. मग किती अँगल न रोड उचलला पाहिजे, इलेव्हेट केला पाहिजे, त्याचं कॅल्क्युलेशन करतात आणि सेफेस्ट स्पीडला करतात कॅल्क्युलेशन. समजा कोणीतरी ते स्पीड लिमिट थोडस एक्सीड केलं, 40 41 केलं, काळजी करायची गरज नाही, फ्रिक्शन मदतीला येते लगेच. यू विल बी एबल टू टेक अ टर्न. समजा 40 पेक्षा तुमचा स्पीड कमी असला, स्टील यू विल बी एबल टू टेक अ टर्न, कारण Vmin पेक्षा तुमचा स्पीड तरी पण जास्तच आहे. कळतंय का? तुम्ही काय लगेच घसरून खाली येणार नाही. Vmin पेक्षा जास्त स्पीड आहे ना, तुम्ही खाली घसरणार नाही. Vmax पेक्षा स्पीड कमी आहे ना, तुम्ही वरती पण जाणार नाही किंवा टँजन्शियली पण निघून जाणार नाही. समजतंय का मी काय काय बोलतोय? गोष्टी लक्षात येत आहेत का? ओके. मग तो ऑप्टिमम स्पीड किंवा सेफेस्ट स्पीड असतो. पुढे लिहा. टू फाइंड द अँगल ऑफ बँकिंग वी यूज. अँगल ऑफ बँकिंग जर काढायचं असेल, रोड किती अँगलनं इलेव्हेट केला पाहिजे, थिटा जर काढायचा असेल तर, टू फाइंड द अँगल ऑफ बँकिंग यूज V is equal to √RG tan theta. Use V is equal to √RG tan theta. Use V is equal to √RG tan theta. Implies that tan theta is equal to V square upon RG. Implies that tan theta is equal to V square upon RG. बरोबर ना? ते सगळं कळत असेल तुम्हाला आता. दोन्ही बाजूला स्क्वेअर केला, V स्क्वेअर इज इक्वल टू RG tan theta झालं, RG डिवाइड करायला गेला, हे सगळं कळतंय. मधली सगळी स्टोरी सांगायची गरज नाहीये ना. स्क्वेअर केला, डिवाइड करायला गेलं वगैरे, tan theta इज इक्वल टू काय आलं? V स्क्वेअर अपॉन RG. पण काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? थिटा. कसा करणार? दोन्ही बाजूला tan इनव्हर्स. tan इनव्हर्स ऑफ tan कॅन्सल. So theta is equal to tan inverse of V square upon RG. Theta is equal to tan inverse of V square upon RG. This is the angle of banking. लक्षात? हा काय असेल तुमचा अँगल ऑफ बँकिंग. एवढ्या अँगलनं रोड तुम्हाला काय केला पाहिजे? बँक करावा लागेल. एवढ्या अँगलनी रोड तुम्ही बँक करावा. समजलं? लक्षात? Vmax काढला, Vmin काढला, ऑप्टिमम स्पीड काढला, ऑप्टिमम म्हणजे सेफेस्ट स्पीड काढला. झालंय का? झालं लिहून इथपर्यंत? पुढे लिहा. सिंपल पेंड्युलम. हेडिंग घ्या, सिंपल पेंड्युलम. हेडिंग घ्या, सिंपल पेंड्युलम. लिहा त्याच्यामध्ये अ पॉइंट मास attached to a point mass attached to a massless and inextensible string. A point mass attached to a massless and inextensible string
एक पॉइंट मास घ्यायचा आहे, ते अटॅच करायचं आहे मासलेस स्ट्रिंगला, म्हणजे निग्लिजिबल मास असलं पाहिजे. अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, ती स्ट्रिंग ताणली नाही गेली पाहिजे. इट शुड बी इनएक्सटेन्सिबल मीन्स इट शुड नॉट गेट इलॉंगेटेड. अँड सस्पेंडेड टू द रिजिड सपोर्ट, आणि ती स्ट्रिंग काय केलेली असली पाहिजे, रिजिड सपोर्टला अटॅच केलेली असली पाहिजे, सस्पेंडेड थ्रू द रिजिड सपोर्ट. दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज सिम्पल पेंड्युलम. इज कॉल्ड ॲज सिम्पल पेंड्युलम. is called simple pendulum. Okay. बरं, आता सिंपल पेंड्युलम साठी आम्हाला इक्वेशन्स लिहिता येतात का बघूया. बरं, या सिंपल पेंड्युलमचा हा जो काय पॉइंट मास आहे याला म्हणतात बॉब ऑफ द पेंड्युलम. काय म्हणतात? बॉब ऑफ द पेंड्युलम. या पोझिशनला म्हणतात मीन पोझिशन. काय म्हणतात? मीन पोझिशन. या पोझिशनला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन. काय म्हणतात? एक्स्ट्रीम पोझिशन किंवा राईट एक्स्ट्रीम पोझिशन. एंडच्या पोझिशनला म्हणतात राईट एक्स्ट्रीम पोझिशन. याला काय म्हणतील मग? लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. करेक्ट. लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ही झाली राईट एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली मीन पोझिशन. बरोबर झालं इथपर्यंत. आता मला सांगा, जेव्हा हा जो काय बॉब ऑफ पेंड्युलम आहे हा मीन पासून एक्स्ट्रीम कडे चाललाय तेव्हा त्याचा स्पीड इन्क्रीज होत जातो की डिक्रीज? मीन टू एक्स्ट्रीम चाललाय. याची जी काय मोशन आहे ती व्हर्टिकल प्लेन मध्ये होते. हे जे काय प्लेन आहे हे प्लेन कसं आहे? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? व्हर्टिकल प्लेन आहे ना. पेंड्युलमची जी काय मोशन होते ती कुठल्या प्लेन मध्ये होते? व्हर्टिकल प्लेन मध्ये होते. हे जे काय प्लेन आहे ते व्हर्टिकल प्लेन आहे. मग हा मीन पासून एक्स्ट्रीमला जाताना स्पीड काय होत जातो? डिक्रीज. एक्स्ट्रीम पासून मीनला येताना इन्क्रीज. परत मीन पासून एक्स्ट्रीमला जाताना डिक्रीज. परत एक्स्ट्रीम टू मीन इन्क्रीज. म्हणजे असं आहे का बघा, इथं स्पीड मॅक्सिमम, मॅक्सिममचा डिक्रीज 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 झिरो. झिरोचा इन्क्रीज 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 मॅक्सिमम. परत मॅक्सिममचा डिक्रीज झिरो. झिरोचा इन्क्रीज मॅक्सिमम. So maximum to zero, zero to maximum, maximum to zero, zero to maximum. Swing किंवा ऑसिलेशन्स. बरोबर का? त्यालाच काय म्हणतात? ऑसिलेशन्स. बरोबर. बर, मग मोशन युसीएम आहे की नॉन युसीएम आहे? स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, तुम्ही जस्ट सांगितलं आता मला. सर्क्युलर मोशन ऑन दी आर्क ऑफ दी सर्कल जी काय मोशन होते त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो आपण. ही जी काय मोशन आहे ती युसीएम आहे की नॉन युसीएम आहे? नॉन युसीएम. कारण स्पीड काय होत चाललाय? चेंज व्हायला. स्पीड जर चेंज होत असेल म्हणजे टँजेन्शियल ऍक्सलरेशन असणार आणि टँजेन्शियल फोर्स पण असणार. बरोबर का? युसीएम असेल तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन झिरो, टँजेन्शियल फोर्स झिरो. पण नॉन युसीएम असेल तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन असणार, टँजेन्शियल फोर्स पण असणार. म्हणजे टँजेन्शियल फोर्स आहे, नेट टँजेन्शियल फोर्स आहे, म्हणजे अलॉंग द टँजंट फोर्सेस बॅलन्स नाही आहे. अलॉंग द टँजंट फोर्सेस कसे आहेत? इम्बॅलन्स्ड आहेत. त्या इम्बॅलन्स टँजेन्शियल फोर्सेस मुळे टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे. त्या टँजेन्शियल ऍक्सलरेशन मुळे स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होत आहे तिथं. समजतंय का? त्या टँजेन्शियल ऍक्सलरेशन मुळे स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होत आहे. समजतंय? पण तरी सुद्धा इक्वेशन्स अप्लाय करता येतात का बघूया. आता ड्रॉ करा माझ्या बरोबर. एक रिजिड सपोर्ट दाखवा, एक व्हर्टिकल लाईन दाखवा, सिंपल पेंड्युलम ड्रॉ करा. असा एक सिंपल पेंड्युलम दाखवा. एनी जनरल कुठली तरी पोझिशन दाखवू आपण सिंपल पेंड्युलमची. समजा सिंपल पेंड्युलम आत्ता इथं आहे. राईट नाव इट इज हिअर. राईट नाव द बॉब ऑफ द पेंड्युलम इज हिअर. द स्ट्रिंग ऑफ द बॉब, सॉरी, द स्ट्रिंग ऑफ द पेंड्युलम इज मेकिंग एन अँगल ऑफ थीटा विथ द वर्टिकल. स्ट्रिंग न वर्टिकल बरोबर अँगल किती केलाय? थीटा. अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ द वर्टिकल. आता थीटा केलाय.
समजा हा बॉब मीन पासून एक्स्ट्रीमला चाललाय, मीन पासून एक्स्ट्रीमला चाललाय, सो वेलॉसिटी अशी असेल का टँजेन्शियल? ही असेल टँजेन्शियल वेलॉसिटी, चाललाय जाईल तो इथपर्यंत जाईल, परत येईल खाली. पण आता समजा राईटला चाललाय, तुम्हाला लेफ्टला पाहिजे असेल लेफ्टला घ्या, कसं येईल, राईटला चाललाय. एफबीडी ड्रॉ करा चला त्याची. कुठले कुठले फोर्सेस ड्रॉ करू तुम्ही सांगायचे. पहिला सगळे रिअल फोर्सेस ड्रॉ करू, मग सेंट्रिफ्युगल फोर्स वाला सुडो फोर्स नंतर ड्रॉ करू. पहिला कुठला ड्रॉ करायचा? या बॉबचं वेट mg, आणि कुठला फोर्स आहे बघा त्याच्यावरती? हा, बॉबला काय काय अटॅच आहे बघायचं. ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे mg. पुढं टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द रेफरन्स पॉइंट, बॉब पासून ते अवे असेल, सो दिस इज द टेन्शन ऍक्टिंग ऑन द बॉब. सांगायचं बरोबर बरोबर. हा, आणि कुठला फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतोय का झाले सगळे फोर्सेस ड्रॉ करून? रिअल वाले सगळे ड्रॉ करून झाले. आणि कुठला आहे का? आणि कुठला एक फोर्स तसं बघायला गेलं नाहीये, पण आपली फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला अटॅच केली आपण? या बॉबलाच अटॅच करणार, बरोबर. त्यामुळे एक स्युडो फोर्स आपल्याला घ्यावा लागेल. स्युडो फोर्स कसा येणार? अवे फ्रॉम द सेंटर. वेलॉसिटी व्हीच्या टर्म्स मध्ये आपण त्याला लिहूयात. काय लिहूयात? mv स्क्वेअर अपॉन आर. mv स्क्वेअर अपॉन आर. बरं मला सांगा, mv स्क्वेअर अपॉन आर ला कधीतरी रिझॉल्व्ह करायची गरज असते का? नाही, कारण तो रेडियल फोर्स आहे. रेडियल फोर्सेसना कधी रिझॉल्व्ह करायची गरज नाही. बरं, हे टेन्शन अलॉंग द रेडियस आहे का? सेंटर इथं आहे ना? सेंटर कुठे आहे? सर्कलचा जर विचार केला तर सेंटर कुठे आहे? इथं आहे. हे अलॉंग द रेडियस आहेत ना. टेन्शन असेल, mv स्क्वेअर अपॉन आर असेल, हे अलॉंग द रेडियस आहे, यांना रिझॉल्व्ह करायची गरज नाही. ठीक आहे, आम्ही याला रिझॉल्व्ह करत नाही, याला रिझॉल्व्ह करत नाही. प्रत्येक फोर्सचा विचार करायचा, रिझॉल्व्ह करायचा की करायचा नाही. mv स्क्वेअर अपॉन आर रिझॉल्व्ह करायची गरज नाही, टेन्शन रिझॉल्व्ह करायची गरज नाही, mg रिझॉल्व्ह करावा लागेल. mg रिझॉल्व्ह करावा लागेल. हा अँगल किती आहे? थीटा. मग हा पण अँगल किती असेल? थीटा. का बरं? ही लाईन सेम आहे, ही लाईन सेम आहे. या अँगलला आणि या अँगलला ही लाईन काय आहे? सेम आहे. आणि दुसरी लाईन व्हर्टिकल आहे, ही पण लाईन व्हर्टिकल आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल काय असतील? एफ अँगल. इंग्लिश लेटर एफ दिसलं का तुम्हाला? एफ इमॅजिन होते का इथं? हे दोन्ही अँगल काय असले पाहिजे? सेम. कारण ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत आणि ही लाईन काय आहे? सेम आहे. हे दोन्ही अँगल काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. सो mg चा हा कंपोनंट काय आहे ना? mg cos थिटा. आणि mg चा हा कंपोनंट काय आहे ना? mg sin थिटा. बरं, वेलॉसिटीला रिझॉल्व्ह करायची गरज आहे का बघा? अरे फोर्सेसचा विचार करतोय, वेलॉसिटी वाला क्वेश्चन विचारायचं काय कारण आहे? आता फक्त फोर्सेस बघतोय ना, रिझॉल्व्ह काय करतोय आपण? फोर्सेस. वेलॉसिटीचा काय संबंध आहे? वेलॉसिटीला उगाच रिझॉल्व्ह करत बसायचं किंवा करत बसायचं नाही, हा प्रश्नच नाहीये. वेलॉसिटी फोर्सला कधीतरी बॅलन्स किंवा इम्बॅलन्स करू शकेल का? नाही. फोर्स बरोबर फोर्स, बरोबर ना? बरं, रेडियल बॅलन्स काय असेल सांगा? सांगा, रेडियल बॅलन्स. रेडियल बॅलन्स ना ऑलवेज बॉब काय टुवर्ड सेंटर किंवा अवे फ्रॉम सेंटर जातोय का? नाही. त्यामुळे तो तर रेडियल बॅलन्स असणार. बरं, या स्ट्रिंगची जी काय लेंथ आहे, या स्ट्रिंगची लेंथ म्हणजे सर्कलची रेडियस. कळते का तेवढं आम्हाला? या स्ट्रिंगची लेंथ म्हणजे सर्कलची काय असणार? ती रेडियस. ते समजून घ्या. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. बरं, रेडियल बॅलन्स लिहितो आपण ऑलवेज. रेडियल तर ऑलवेज बॅलन्स असेल. टँजेन्शियल बॅलन्स आहे की इनबॅलन्स आहे ठरवायचं. स्पीड कॉन्स्टंट असेल तर टँजेन्शियल बॅलन्स असेल. स्पीड जर कॉन्स्टंट नसेल तर टँजेन्शियल इम्बॅलन्स असेल. स्पीड कमी होतोय, डिक्रीज होतोय, इन्क्रीज होतोय, म्हणजे टँजेन्शियल इम्बॅलन्स असेल. बरं, रेडियल बॅलन्स काय आला सांगा? ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर इज इक्वल टू ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर. काय आला आन्सर? टी इज इक्वल टू ऑल फोर्सेस टुवर्ड्स, हा, mg cos थीटा प्लस mv स्क्वेअर अपॉन आर. mg cos थीटा प्लस त्या इन्स्टन्सला असणारी इन्स्टंटेनियस वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन आर. बरोबर ना? तो स्पीड कमी जास्त होत जातो. इथं तो मॅक्सिमम आहे, हळूहळू डिक्रीज होत इथं जाऊन तो झिरो होणार आहे. बरोबर का? इथं जाऊन झिरो होणार आहे एक्स्ट्रीम पॉइंटला. आणि येते का लक्षात? एक्स्ट्रीम पॉइंटला जाऊन वेलॉसिटी किती होणार आहे? झिरो होणार आहे.
त्यावेळी हा एमव्ही स्क्वेअर अपॉन आर पण झिरो होईल. ठीक आहे ना, कारण व्ही झिरो झालाय. इथं तर व्ही झिरो नाहीये, त्यामुळे एमव्ही स्क्वेअर अपॉन आर असणार. टँजेन्शियल मध्ये बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? कोण कोण आहे टँजेन्शियल फोर्सेस? कोण कोण आहेत? एकटाच आहे की. कोण आहे? mg sin theta एकटाच आहे. But tangentially downward force, net tangentially downward force is equal to all tangentially downward forces minus all tangentially upward forces. Net tangentially downward force कसा लिहिणार मी? किंवा net tangential force is equal to mass into tangential acceleration. Net tangential force is equal to mass into tangential acceleration. Net tangentially downward force is equal to all tangentially downward forces मायनस ऑल टँजेन्शियली अपवर्ड फोर्सेस. टँजेन्शियली अप कोण आहे का? नाही. मग टँजेन्शियल ऍक्सलरेशन किती आलं? एम ला एम कॅन्सल झालं. उत्तर किती आलं? जी साइन थीटा. कसं आलं ते? जी साइन थीटा. बघा हा फोर्स वेलॉसिटीला अपोजिट आहे. हा टँजेन्शियल फोर्स वेलॉसिटीला कसा आहे? अपोजिट आहे. त्यामुळे टँजेन्शियल ऍक्सलरेशन सुद्धा वेलॉसिटीला कसं असेल? अपोजिट असेल. समजतंय का? हा टँजेन्शियल फोर्स mg sin थीटा वेलॉसिटीला कसा आहे? अपोजिट. त्याच्यामुळे येणारं टँजेन्शियल ऍक्सलरेशन सुद्धा वेलॉसिटीला कसं असेल? अपोजिट. मग ऍक्सलरेशन जर वेलॉसिटीला अपोजिट असेल तर त्याचा मॅग्निट्यूड इन्क्रीज होत जाणार की डिक्रीज? टँजेन्शियल ऍक्सलरेशन अपोजिट टू टँजेन्शियल वेलॉसिटी. सो वेलॉसिटी विल गो ऑन डिक्रीजिंग. समजतंय का? सो हा mg sin थीटा काय करतो? वेलॉसिटी डिक्रीज करायला रिस्पॉन्सिबल आहे किंवा वेलॉसिटी डिक्रीज करतो. झिरो होते. परत हाच mg sin थीटा वेलॉसिटीला इन्क्रीज करत मॅक्सिमम करतो. परत तोच mg sin थीटा वेलॉसिटीला डिक्रीज करत झिरो करतो. परत तोच mg sin थीटा वेलॉसिटीला इन्क्रीज करत मॅक्सिमम करतो. कळते का? हा mg sin थीटा रिस्पॉन्सिबल आहे वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड इन्क्रीज किंवा डिक्रीज करायला. कळलं का? तो सिंपल पेंड्युलमचा स्पीड कमी जास्त का होतोय? कळलं का? का होतोय? बिकॉज ऑफ mg sin थीटा या फोर्समुळे किंवा g sin थीटा या ऍक्सिलरेशनमुळे. समजतंय का? जेव्हा तुम्ही मीन टू एक्स्ट्रीम चाललाय तेव्हा व्हेलॉसिटीला ऍक्सिलरेशन अपोजिट आहे. पण जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम टू मीन येताय तेव्हा व्हेलॉसिटीला ऍक्सिलरेशन इन द डायरेक्शन आहे. त्यामुळे तेव्हा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड इन्क्रीज होतोय. कळतंय का? एक्स्ट्रीम टू मीन येताना ऍक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी सेम डायरेक्शन मध्ये, त्यामुळे तो इन्क्रीज करतोय स्पीडला. आणि मीन टू एक्स्ट्रीम जाताना व्हेलॉसिटीला ऍक्सलरेशन अपोजिट आहे, त्यामुळं स्पीड तो डिक्रीज होत जातोय. समजायला लागलाय? लक्षात आलं या सगळ्या गोष्टी? ओके. बरं, सर्क्युलर मोशनचं सॉल्व्हिंग तुम्ही चालू केलेलं आहे. आता मॉड्यूल मधले सगळे क्वेश्चन्स करा. वर्क पॉवर एनर्जीचं मॉड्यूल झालंय का? झालंय. बर, जसं आता तुम्ही बघा, आता मी तुम्हाला नंतर जसे आपले बोर्डाचे चॅप्टर्स क्लिअर होतील तसं तुम्हाला मी बोर्डाचा होमवर्क पण देत जाईल. आणि 2 दिवसात तेवढंच बसून तुम्ही 2 दिवसांमध्येच जास्त वेळ न घालवता, कारण त्याच्यामध्ये कमीत कमी वेळ गेला पाहिजे, बरोबर का? जास्तीत जास्त एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ जाऊ दे. पण 2 दिवसामध्ये पटकन तो बोर्डचा एक्सरसाइज कम्प्लीट करायचा, भरभर ते कम्प्लीट करायचं. त्यासाठी एक सेपरेट नोटबुक मेंटेन करा. जसं तुम्ही मॉड्यूलच्या नोट्ससाठी, जसं आपल्या रेग्युलर नोट्ससाठी एक नोटबुक मेंटेन करताय, मॉड्यूलसाठी एक, मॉड्यूलच्या एमसीक्यू साठी एक नोटबुक आहे तुमची, एक नोटबुक तुमची सेट 1 साठी आहे, एक नोटबुक तुमची सेट 2 साठी, बरोबर? तसं एक नोटबुक तुम्हाला जेव्हा मी बोर्डचा टास्क असाइन करेन, बोर्डचा एक्सरसाइज करा म्हणून सांगेन, काय नाही, क्वेश्चन्स बघायचे आहेत, एक्सरसाइज मध्ये थेरीमध्ये आन्सर शोधायचे आहेत, मार्क करायचे आहेत, शॉर्ट मध्ये लिहायचे. थेरीचा विषय संपला. डेरिवेशन तुम्हाला आपल्या नोटमध्ये पण मिळतील, नोटमधलं बघून डेरिवेशन लिहिलं तरी चालेल. एकदा प्रॅक्टिस होईल, फास्ट मध्ये करायचं ते. आणि न्यूमरिकल्स मात्र तुम्हाला बोर्डचे पण सॉल्व्ह करावे लागतील. क्वेश्चनचा आकडा टाकायचा, क्वेश्चन लिहायची गरज नाही. व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड, कॅल्क्युलेशन, दॅट्स इट. फॉर्म्युला व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड, फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन, एवढं प्रत्येक न्यूमरिकलचं करायचं. कारण त्या न्यूमरिकलचा फायदा तुम्हाला ऑटोमॅटिकली नीट एक्झाम मध्ये होतो. ऑटोमॅटिकली एक्झाम मध्ये, तुमच्या नीट मध्ये, जेडब्ल्यू मध्ये, तुमच्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये न्यूमरिकलचा फायदा डायरेक्टली होतो, रॅदर दॅन सेईंग डेरिवेशन. डेरिवेशनचा डायरेक्ट हे नसतो, पण डेरिवेशनचा इनडायरेक्ट तुम्हाला फायदा मिळतो.
जसं जेव्हा तुम्ही डेरिव्हेशन करायला शिकता तेव्हा तुम्ही बेसिकली इक्वेशन्स लिहायला शिकता, आणि जेव्हा तुम्ही इक्वेशन्स लिहायला शिकता तेव्हा तुमच्याकडं पुढे बघा की मला सांगा, फिजिक्सचा कुठलाही चॅप्टर हा अल्टिमेटली तुम्हाला इक्वेशन्स लिहायला शिकवतोय. थेरी फिजिक्सच्या कुठल्याही चॅप्टर मधली जी काही थेरी आहे ती तुम्हाला अल्टिमेटली गिव्हन सिच्युएशन साठी इक्वेशन्स कशा लिहायच्या एवढं शिकवते. एकदा तुम्ही इक्वेशन्स लिहिल्या तर तुम्हाला कळतंय की हे 1 इक्वेशन 1 अननोन आहे आणि 2 इक्वेशन 2 अननोन आहे. पुढे काय करायचं ते आजपर्यंत शिकलोयच ना आपण. सो आता आपलं मेजरली काम काय राहिलंय, प्रत्येक चॅप्टर मध्ये थेरी बाबा काय काय सांगतेय. आता गणित कशी सोडवायचे हे तर तुम्हाला कळालं. व्हॉट इज गिव्हन लिहून घ्यायचं, व्हॉट इज आस्क्ड लिहून घ्यायचं, गिव्हन सिच्युएशन साठी इक्वेशन्स लिहायच्या, पटपट पटपट आन्सर काढायचं. कारण ते कळतंय 1 इक्वेशन 1 अननोन गेम झालाय, 2 इक्वेशन 2 अननोन गेम झालाय, पुढचा गेम तुम्हाला खेळता येतो. म्हणजे आता तुम्हाला गेमचे रूल कळालेत. आता फक्त काय करायचं, इक्वेशन्स आम्हाला लिहायला शिकायचं. प्रत्येक चॅप्टर तुम्हाला ही थेरी ती थेरी त्याच्यावरून हे इक्वेशन लिहायचं. जसं सर्क्युलर मोशन आता काय शिकलो आम्ही रेडियल बॅलन्स लिहायला शिकलो, आम्ही टँजेन्शियल बॅलन्स किंवा इनबॅलन्स लिहायला शिकलो, आम्ही फोर्सेस रिझॉल्व्ह करायला शिकलो, कधी फोर्स रिझॉल्व्ह करायचा, कुठला फोर्स रिझॉल्व्ह करायचा, कुठला करायचा नाही हे शिकलो. बरोबर का? कधी कधी एमजी रिझॉल्व्ह करावा लागतो, कधी कधी करावा लागत नाही. समजतंय का? हे सगळं आम्ही शिकत जातो. याच्यावरून आता आम्ही फक्त इक्वेशन लिहितोय. आता जे विचारलंय त्यासाठी इक्वेशन लिहा आणि आन्सर काढा, एवढंच राहिलेलं आहे. कळतंय का मी काय बोलतोय? जे विचारलंय त्यासाठी इक्वेशन लिहा, आन्सर काढा, दॅट्स इट. म्हणजे आता फक्त इक्वेशन लिहायला शिकायचं. क्वेश्चन्स करता येत आहेत आम्हाला, क्वेश्चनचे टाइप्स आम्हाला समजतायत. आता फक्त काय करायचंय आम्हाला, मेजरली जो फोकस केला पाहिजे हळूहळू आता आपण त्या हिशोबाने स्वतःला डेव्हलप करायचं आहे. ओके, की आता मला इक्वेशन्स लिहिता आल्या पाहिजेत. गिव्हन सिच्युएशनला बघून ओके आता काय इक्वेशन लिहायचं आहे. तेच प्रत्येक चॅप्टर बेसिकली शिकवत असतो. ठीक आहे. बरं आता थोडासा अजून वेळ आहे, 4-5 मिनिटं आहे, तर तुम्ही बसून तुमचा जो काय होमवर्क आहे तो होमवर्क कम्प्लीट करायला चालू करा. ठीक आहे, थांबूया लेक्चरला इथं. ओके, ऑनलाईन पीपल जस्ट रिप्लाय मी वन्स. आर दी थिंग्स टॉट इन टुडेज लेक्चर क्लिअर टू ऑल ऑफ यू? सगळं लिहून झालं का? CW जस्ट रिप्लाय मी फास्ट, देन वी विल स्टॉप. Okay, fine. So chalo, bye bye everyone. Let me end the lecture at this point. Have a good day. Okay, let me end the lecture. Bye.